तर प्रश्न असा आहे की फिजिओथेरपीचा कॉन्सेप्ट काय आहे, त्याला ॲज अ मेडिकल सायन्स तो डेव्हलप कसा झाला. मोस्ट ऑफ द पीपल ना फिजिओथेरपीला फक्त एक ॲज अ मसाज थेरपी म्हणून बघतात किंवा एक मसल रिलॅक्सेशन थेरपी. राईट. मोस्ट ऑफ द लोकांना हेच माहिती आहे की फिजिओथेरपी म्हणजे मसाज थेरपी किंवा काही आपण मसाज करतो, मॅनिप्युलेशन देतो अँड दॅट्स डन. फिजिओ म्हणजे मसाज नाही आहे. कोणकोणते अजून डिसीजेस आहेत बरं जे फिजिओथेरपीनी बरे होतात. यंगस्टर्स मध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, जे जिम करत आहेत, राईट. सो त्या टाइममध्ये लिटरली त्यांना माहीतच नसतं की काय होतंय माझ्या बॉडीसोबत. पॅरालिसिस आणि ब्रेन स्ट्रोक ऍक्च्युली लोक कनेक्ट करतात. पॅरालिसिस म्हणजे सिम्पल काही टाइमसाठी किंवा परमनंट डॅमेज. जिम जॉईन करायच्या आधी आणि डाएट प्लॅन करायच्या आधी एकदा आपण फिजिओथेरपिस्टला भेटलं पाहिजे. नमस्कार मॅम, मी विक्रमादित्य. स्वागत करतो तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. तर कसं वाटतंय तुम्हाला? आय एम कम्फर्टेबल. येस, थँक्यू सो मच. नक्कीच. तर आज आपण फिजिओथेरपी बद्दल चर्चा करतोय पॉडकास्टमध्ये. माझ्या ऑब्झर्वेशन नुसार मोस्ट ऑफ द पीपल ना फिजिओथेरपीला फक्त एक ॲज अ मसाज थेरपी म्हणून बघतात किंवा एक मसल रिलॅक्सेशन थेरपी. अपार्ट फ्रॉम दोज पेशंट्स जे ऍक्च्युअल मध्ये काहीतरी ट्रीटमेंट घेत आहेत फिजिओथेरपीमध्ये, त्यांच्याऐवजी जो नॉर्मल व्यक्ती आहे त्यांना ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथी पण माहिती आहे, आयुर्वेद पण माहिती आहे, पण फिजिओथेरपी ॲज अ मेडिकल सायन्स कसं वर्क करतंय त्याबद्दल त्यांना नॉलेज नाही. बरोबर. तर प्रश्न असा आहे की फिजिओथेरपीचा कॉन्सेप्ट काय आहे नेमका, त्याला ॲज अ मेडिकल सायन्स तो डेव्हलप कसा झाला ओव्हर द टाइम. ओके. सो जसं तुम्ही म्हणालात, मोस्ट ऑफ द लोकांना हेच माहिती आहे की फिजिओथेरपी म्हणजे मसाज थेरपी किंवा काही आपण मसाज करतो, मॅनिप्युलेशन देतो अँड दॅट्स डन. फिजिओ म्हणजे मसाज नाही आहे. ओके. फिजिओथेरपी मेडिकल सायन्सची अशी एक ब्रांच आहे ज्याच्यासोबत आपण डील करतो हातापायांचे किंवा बॉडींचे हालचालींवर, आणि त्यासोबत सोबत त्यांची कार्यक्षमता आपण कशी वाढवावी त्यावर आपण काम करतो. आणि फिजिओचे मेन उद्दिष्ट आपण जर विचार केलं तर पहिला उद्दिष्ट आपण हे म्हणू शकतो की सांधे आणि स्नायू याची ताकद कशी वाढवायची. एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली आहे आणि त्या दुखापतीमधनं त्यांना पुनर्प्राप्ती, म्हणजे जर एखादा पर्सन न्यूरोलॉजिकली डिफेक्ट झाला आहे किंवा त्याच्या बॉडीमध्ये फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो पूर्णपणे बेड रिडन आहे आणि तो इतका पण कॉन्फिडन्स विसरला आहे की मी स्टँडिंग मध्ये येऊ शकतो का, किंवा माझ्या बॉडीचे हालचाल करू शकतो का, किंवा दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज येतात त्यावर मी वर्क करू शकतो का. सो त्यांचं कॉन्फिडन्स बिल्ड करून देणं, म्हणजे ज्या दुखापती झाली आहेत त्या दुखापतीमधनं पुनर्प्राप्ती करून देणं, हे पण फिजिओचे मेन उद्देश आहे. मेन इम्पॉर्टंट म्हणजे ज्या वेदना होतात, म्हणजे आपण ज्याला पेन म्हणतो, पेशंट ज्या पेननी सफर करतायत त्या पेनला कमी करणं हा पहिला मेन उद्देश आहे फिजिओथेरपीचा. आणि लास्ट मोस्ट जर आपण म्हटलं तर फिजिओने एन्ड्युरन्स म्हणजे एक गती येते दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, कारण आफ्टर इंजुरी आपण सर्व विसरतो आणि त्या लाईफमध्ये परत येण्यासाठी जी गती लागते त्या गतीला परत आणण्यासाठी ते जे काम आहे ते फिजिओ करते. आणि तुम्हाला हे मला सांगावंसं वाटेल की ह्या सर्व उद्दिष्टांना आणि पेन कमी करण्याचं जे काम आहे ते आपण फक्त आणि फक्त एक्सरसाइज म्हणजे व्यायाम ते देऊन आणि इलेक्ट्रोथेरपी मी ते मेन्शन करेलच, त्या सर्वांचा यूज करून आपण विदाऊट मेडिकेशन, इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे एक पण म्हणजे 0 मेडिकेशन्सनी आपण हे सर्व उद्दिष्ट अचीव करतो. सो इट्स एन वास्ट ऍक्च्युली अँड देर आर सो मेनी कंडिशन्स ज्या आपण फिजिओने ट्रीट करतो. ठीक आहे. सो विदाऊट मेडिकेशन आता काय होत आहे की मोस्ट ऑफ द लोक आता थोडे अवेअर होत आहेत म्हणून, पण आता आपण काही लोकांना माहित नाही जे क्रोनिकली म्हणजे प्रोलॉंग पिरियड ऑफ टाइमने जे सफर करत आहेत वेगवेगळ्या डिसऑर्डर सोबत, वेगवेगळ्या डिसीजेस सोबत, तर त्याच्यासोबत ते डिसीज तर स्लोली गायब होत आहे, पण जसं एक डिसीज गायब झालं बिकॉज ऑफ साईड इफेक्ट्स ऑफ मेडिकेशन्स, दे आर सफरिंग फ्रॉम लॉट with the side effects of medicines, because of side effects of medicines.
आणि त्या साईड इफेक्ट्सला कमी करण्यासाठी, आणि मोस्ट ऑफ द पेशंट जे माझ्याकडे येतात ते म्हणतात की मॅडम आता आम्ही थकलोय, म्हणजे आम्ही लिटरली 10-12 किती डॉक्टर्स फिरायचे, सर्वजण हा मेडिसिन्स लिहून देतो, ते मेडिसिन्स लिहून देतात, ते त्याने बरं नाही वाटलं तर परत आपण चेंज करतो मेडिसिन्स. ओके, सो त्याने पण अजून भरपूर साईड इफेक्ट्स होतात बॉडीवर. तर ते साईड इफेक्ट जर तुम्हाला निग्लेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला मेडिसिन्स घ्यायचे नाही आहेत, तर आपला द बेस्ट वे टू क्युअर आणि तुम्हाला जर त्यामधनं बरे व्हायचं असेल तर फिजिओथेरपी खूपच आणि बेस्ट ऑप्शन आहे. ओके, सो विदाउट मेडिकेशन आपण ट्रीट करतो. सोबत जर माझ्याकडे एखादा पेशंट आता येत आहे आणि तो मला म्हणतोय की मॅडम माझं बॅक पेन होत आहे, म्हणजे किंवा गुडघे दुखी होत आहे त्याला, किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे सांधे दुखी होत आहे. सो तो जेव्हा आपल्या ओपीडी मध्ये एंटर करतो, त्या एंटर करण्याच्या प्रोसेसपासनं तो कसं चालतोय, त्याचं पोश्चर कसं आहे, या सर्व गोष्टींवर फिजिओ लक्ष देतात. म्हणजे एक प्रॉपर एक्झामिनेशन लागतो एखाद्या पेशंटला ट्रीट करण्यासाठी. ओके, सो तो कशा वेने चालतोय, त्याची मसल कोणते काम करत आहे. ठीक आहे, आता तुम्ही आले मला म्हणाले मॅडम माझं लो बॅक पेन होत आहे, आम्ही एक्झामिनेशन केलं, दुसरे पेशंट आले सेम कंप्लेन आहे, पण मी तुमच्यामध्ये एक्झामिनेशन केलं, मला दिसली की अरे ही मसल अफेक्टेड आहे, पण जरुरी नाहीये की दुसरा पेशंट जो माझ्याकडे येतोय त्याची पण तीच मसल अफेक्टेड असेल. सो मी तुम्हाला जे मेडिसिन आणि त्यानुसार मग ट्रीटमेंट प्लॅन ठरतं. सो तुम्हाला जे मी एक्सरसाइज जे प्रिस्क्राईब केलं आहे तेच त्याला पण लागेल असं नाही आहे. सो फिजिओथेरपिस्ट जे आहेत ते प्रॉपर एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल सेट करतात, म्हणजे की तुमचे मसल्स किती काम करत आहेत, कुठले स्नायू टाईट झालेले आहेत, कुठले स्नायू व्यवस्थित काम करत नाहीयेत, तुमच्या पोश्चरचं किती इफेक्ट पडतं, तुमचं जॉब टाईप काय आहे, किंवा तुम्ही जे कंप्लेंट्स सांगता आहात ते नेमकं कुठून स्टार्ट झालेलं आहे आणि त्याचं मेन म्हणजे रूट कॉज काय आहे त्यावर आपण जास्त फोकस करतो. सो मोस्ट ऑफ द टाइम जिथे आपण मेडिसिन्सचा यूज करतो त्यामध्ये रूट कॉज कधीच बघितला जात नाही. अच्छा, तुमची मसल विकनेस आहे, हे पेन किलर घ्या, 2 दिवस बरं वाटेल, तिसऱ्या दिवशी परत पेन येईल. सो आपण फिजिओथेरपी अशी एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये आपण लिटरली रूट कॉज मध्ये जातो. जर तुमचं मसल विकनेसने जर पेन होत आहे, लो बॅक पेन, तर मग आपण त्याला स्ट्रेंथनिंग करूया आधी आणि नंतर मग ट्रीटमेंट, म्हणजे नंतर मग पेशंट बरं होईल. सो हा एक मोठा फिनॉमिना आहे ॲज अ फिजिओ आपण जर विचारलं. आणि जर तुम्हाला एका शब्दात ॲज अ फिजिओ मला सांगायचं असेल तर फिजिओथेरपी अशी ब्रांच आहे ज्याच्या थ्रू तुम्ही नॅचरल जे तुमची क्षमता आहे त्याला परत आणवण्याची जी कला आहे आणि जे विज्ञान आहे त्याला आपण फिजिओ म्हणतो. Cool. तर यू मेन्शन ट्रीटमेंट्स याच्यामध्ये की स्टिफनेस आलाय मसल्सला. ओव्हरऑल मला काय कळालं यामधनं की फिजिओथेरपीमध्ये आपण बॉडीला जर स्टिफनेस आला असेल किंवा बॉडीला एव्हरीडे लाईफमध्ये त्यांच्या आता एव्हरीडे मुवमेंटसाठी जर तयार करायचं असेल तर वी आर मेकिंग दॅट. बट अपार्ट फ्रॉम द आउटसाइड वी आर ऑल्सो वर्किंग ऑन द इनसाइड की त्यांच्यामध्ये तो सायकोलॉजिकली पण कॉन्फिडन्स बिल्डअप करणे. एक्झॅक्टली राईट. तर हा पण त्याचा पार्ट आहे. मग फिजिओथेरपीमध्ये मग तू बॅक पेनचं मेन्शन केलंय, सांधेदुखी, जॉईंट्स पेन, यामध्ये मग ट्रीटमेंट्स कशा असतात, ट्रीटमेंट्सचं स्वरूप कसं असतं आणि त्यात कोणकोणते अजून डिसीजेस आहेत जे ऍक्च्युअली फिजिओथेरपीनी बरे होतात? ओके, सो ट्रीटमेंट प्लॅन मध्ये आपण बेसिकली व्यायाम देतो, एक्सरसाइज देतो आणि ते एक्सरसाइज प्रॉपर एक्झामिनेशन जेव्हा होतं त्याच्यानंतरच आपण प्रिस्क्राईब करू शकतो. ओके, आणि सेकंड म्हणजे आता ऍडव्हान्सली मेडिकल सायन्सने काही इलेक्ट्रोचे डिव्हाइस प्रोव्हाइड केले आहेत फिजिओला, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रोथेरपी हा पार्ट घेतो. सो त्यामध्ये आपण विविध उपकरण वापरतो, डिव्हायसेस वापरतो इलेक्ट्रोच्या, ज्याच्यामध्ये आहे ट्रान्सक्युटॅनियस नर्व स्टिम्युलेटर. सो ते यूज करून आपण मोस्ट ऑफ द, जर असे पेशंट येतात जे आपल्याला कंप्लेंट करतायत की मॅडम मला काही दिवसांपासनं लो बॅक पेन तर होत आहे पण त्याच्या सोबत मला मुंग्या पण येतात पायांमध्ये. ओके, सो ते कमी करण्यासाठी आपण एक नर्व स्टिम्युलेटर पण वापरतो. त्याच्या सोबत इंटरफेरेन्शियल टेक्निकचे करंट आहे ते पण यूज करतो फॉर डीप टिश्यू. ओके, अँड देअर इज वन मोर मोडॅलिटी नोन ॲज अल्ट्रासाऊंड.
आणि अल्ट्रासाऊंडने, आता तुम्ही माझ्याकडे आलात, म्हणाले की मॅडम मी स्पोर्ट्स खेळत होतो आणि मी पडलो, माझा अँकल स्प्रेन झाला. ओके, आणि मग त्याच्यामध्ये स्मॉल ज्या मायन्यूट इंजुरीज आहेत त्या हीलच होत नाही. भरपूर ड्युरेशन पर्यंत ते तशाच असतात आणि ते आतून हील करवून घेण्याचं काम अल्ट्रासाऊंड करतं. सो इथे मेडिसिन्स पण नाही घेतलंय आपण, आणि सिम्पल, आणि ज्या इलेक्ट्रोथेरपी डिव्हाइस बद्दल मी बोलतेय त्याचं 0 साईड इफेक्ट आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके, 0 साईड इफेक्ट आहे, त्याने काहीच होत नाही बॉडीला. ओके, त्याचं असं भरपूर, जसं आपण मेडिकेशन्सने बघतोय, नॉशिया झालं, वॉमिटिंग झालं, किंवा भरपूर अशा कंडिशन्स आहेत ज्यांचं साईड इफेक्ट मेडिसिन्सने होत आहे, तसं फिजिओने किंवा इलेक्ट्रोथेरपीने होत नाही. सो ओव्हरऑल ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही बघितलं, याच्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहेत. जर तुम्ही एका मस्क्युलोस्केलेटल म्हणजे तुम्ही स्नायूच्या रिलेटेड, तुमच्या हाडांच्या रिलेटेड कंडिशनवर सफर करत असणार तर त्याच्यासाठी एक वेगळा प्रोटोकॉल सेट केला जातो. जर तुम्ही न्यूरोलॉजिकल कंडिशननी सफर करतात, आता न्यूरोलॉजिकल कंडिशन म्हणजे काय, जे ब्रेन पासनं सिग्नल्स येतात, किंवा स्पायनल कॉर्ड म्हणजे मणक्यांचं जे भाग आहे तिथनं जे सिग्नल्स येतात, किंवा पेरिफेरली जे काही नर्व्स आहेत तिथनं ज्या सिग्नल्स येतात, सो हा सर्व नर्वस सिस्टीमचा जो पार्ट आहे त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला इंजुरी असेल त्याच्यासाठी आपण वेगळा ट्रीटमेंट प्लॅन करतो. ओके. जर एखादा पर्सन हार्ट अटॅक म्हणजे कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमच्या कुठल्या डिसऑर्डर्सनी सफर करत असेल, राईट, जसं जर मी एखादी रेस्पिरेटरी कंडिशन घेतलं, अस्थमा किंवा सीओपीडी, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसऑर्डर. सो सीओपीडी इथे जर आपण बघितलं तर यामध्ये फारच चेंज होतो ट्रीटमेंट प्रोटोकॉल. किंवा जर तुम्ही मला एखादा स्पोर्ट इंजुरीचा किंवा व्हॉट एव्हर इंजुरीचा एखादा पर्सन आणलं तर त्यामध्ये प्रोटोकॉल चेंज होतं. सो फिजिओ म्हणजे फक्त एक्झरसाइजशी मर्यादित नाही आहे. एक्झरसाइज सोबत आपल्याला काही डिव्हाइस लागतात इलेक्ट्रोथेरपीच्या, त्या पण आपण यूज करतो. अँड देअर आर सर्टन कंडिशन जिथे आपण जसं पिडियाट्रिक घेतलं, आपण छोट्या मुलांचं फिजिओ जर घेतलं तर त्याच्यामध्ये हायड्रोथेरपी म्हणजे वॉटरचा यूज करून पण आपण एक्झरसाइज देतो. सो हा एक ओव्हरऑल असा ब्रांच म्हणू शकता तुम्ही ज्याच्यामध्ये कंडिशन बघून आपण ट्रीटमेंट करतो. ओके, आणि देर आर सर्टन कंडिशन ज्याच्यामध्ये सर्जरी पण ऍडवाइज केलेल्या असतात. माझ्याकडे असे भरपूर पेशंट आलेले ज्याच्यामध्ये त्यांना म्हणाले की नाऊ इट्स अ लास्ट स्टेज आणि तुम्ही सर्जरी करा. सो मोस्टली आपण मणक्यांचे जर आजार घेतलेत, PIVD, ठीक आहे, इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स, त्यामध्ये काय होतं, हा एक मणका आहे, हा दुसरा मणका आहे, या दोन मणक्याच्या मधामध्ये एक गादी असते ज्याला आपण डिस्क म्हणतो. बेसिकली मराठीत समजण्यासाठी आपण त्याला गादी म्हणतो. काळांतराने जर तुमचे मसल्स फार वीक आहेत, ओके, किंवा तुम्ही जिम करताय आणि म्हणजे तुमची पद्धत काही वजन उचलण्याची व्यवस्थित नाही, आपण कसं नवीन स्टार्ट केलं, थोडं एन्थुझियाझम, चला बॉडी बनवायची आहे आणि मग लगेच आपण सुरू करतो, राईट. सो त्या कंडिशनमध्ये आपण बघत पण नाही की बॉडीवर त्या एक्झरसाइजचं मला कसं इफेक्ट पडतंय, किंवा ते एक्झरसाइज जे मी करतोय ते माझ्यासाठी खरंच कामाचं आहे का, की खरंच उपयोगी पडेल का, किंवा त्या एक्झरसाइजने पुढे जाऊन काय दुष्परिणाम होतील का, याचा पण यंगस्टर आता म्हणजे विचारच करत नाही. लिटरली जिम मध्ये जातात आणि 1-2 दिवसामध्ये बॉडी बनवण्याचा प्रयत्न करतात. ओके, पण सो मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एखादी काही पण म्हणजे बॉडीच्या रिलेटेड तुम्हाला एक्झरसाइज स्टार्ट करायचं आहे, तुम्हाला व्हॉट एव्हर, तुम्हाला इव्हन कार्डिओ स्टार्ट करायचं आहे, यू शुड कन्सल्ट फिजिओ फर्स्ट. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. कारण आपल्याला माहित नसतं, आणि आता ज्या टाइमला आपण बघतोय की यंगस्टर्समध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, जे जिम करत आहेत, राईट. सो त्या टाइममध्ये लिटरली त्यांना माहीतच नसतं की काय होतंय माझ्या बॉडीसोबत. ते कार्डिओव्हस्क्युलर एक्झरसाइज सोडून देतात, डायरेक्टली हेवी लिफ्टिंग आणि त्याच्याकडे जातात, आणि परिणामी काय होतं, हार्ट अटॅकने सफर करावं लागतं. समटाइम्स कुणाची फॅमिली हिस्ट्री असते, त्यांना माहिती नसतं की अरे हा माझ्या फॅमिलीमध्ये हा मेंबर सफर करत होता. सो देअर आर हायली चान्सेस की त्यांच्या फॅमिलीमधला तो जो आहे तो पण सफर करू शकतो. सो हेच आहे म्हणजे बाकी. आणि ट्रीटमेंट प्लॅन, तुम्ही कुठले कंप्लेंट्स घेऊन येताय, तुम्हाला इंजुरी कशी आहे त्यानुसारच डिपेंड करतं. आणि ट्रीटमेंट प्लॅनमध्ये जसं मी बोललेत की आपण व्यायाम पण देतो, व्यायामासोबत इलेक्ट्रोड्सच्या काही डिव्हाइसचा आपण यूज करतो. ओके,
आणि त्यासोबत आता न्यू ॲडव्हान्स जसं पॅरालिटिक पेशंटला आपण ट्रीट करायचं आहे तर AI बेस्ड भरपूर टूल्सचा यूज करून आपण यूज करू शकतो. येस, भरपूर. आणि रोबोटिक आता तर भरपूरच ॲडव्हान्स झालेला आहे. सो देर आर सर्टन्स ऍक्टिव्हिटीज ज्या रोबोटिक पॅटर्नने आपण डेव्हलप करून पॅरालिटिक पेशंटला आपण ट्रीट करू शकतो. ओके. आणि जे मी मेन्शन केलं हायड्रोथेरपी बाय युझिंग वॉटर, आपण स्मॉल चाइल्डला किंवा एखाद्या न्यूरोलॉजिकल पर्सन जे सफर करतात त्यांचे मुवमेंट रिस्टोर करू शकतो. येस. ओके. तुमच्याकडे येणारे सगळ्यात कॉमन केसेस काय असतात मग, की की हे काही डिसिजेस आहेत किंवा हे काही प्रॉब्लेम्स आहेत जे मोस्ट ऑफ द लोकांना होत आहेत, अपार्ट फ्रॉम इफ दे आर ऍथलीट्स और कोणी फिटनेस मध्ये असेल, पण जे एव्हरीडे वर्क करतायत लोक, बरोबर, नॉर्मल ज्यांचं तेवढं ऍथलेटिक बॅकग्राऊंड नाहीये किंवा फिटनेस बॅकग्राऊंड नाहीये, त्यांना फिजिओथेरपीची गरज कशी पडते? ओके. सो मोस्ट ऑफ द केसेस आता माझ्याकडे येतात ते न्यूरोलॉजिकल तर आहेतच, म्हणजे पॅरालिसिस, लकवा, हेमिपरेसिस, हेमिप्लेजिया ते सर्व तर आहेतच. त्यासोबत सोबत सर्वायकलचं जे पेन आहे सिव्हिअर, म्हणजे की मॅडम मी आधी हा ग्लास उचलून इथे ठेवायचो, आता मला ते पण होत नाही, कंटिन्युअसली हातात मुंग्या असतात. अजून मेन कॉमन केसेस म्हणजे PIVD, लंबर कॅनल स्टिनॉसिस, जे मोस्टली मणक्यांच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स आता दिवसेंदिवस केसेस खूपच वाढत आहेत. ओके. आणि सेकंड म्हणजे डायबिटीजचं लेवल आता इतकं ड्रास्टॅकली चेंज होत आहे की देर आर सो मेनी पीपल हु आर सफरिंग फ्रॉम डायबिटीज, आणि त्याचे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, जसं फॉर एक्झाम्पल फ्रोझन शोल्डर. सो फ्रोझन शोल्डरच्या केसेस पण नंबर ऑफ केसेस भेटणार OPD मध्ये. सो हातापायाला मुंग्या येणं, कमरेचं दुखणं, गुडघ्यांचं दुखणं, त्याच्यासोबत सोबत फ्रोझन शोल्डर म्हणजे खांद्याचं दुखणं, अशा भरपूर कॉमन कंडिशन्स आहेत ज्याने लोक सफर करत आहेत. ओके. आणि मोस्ट ऑफ द टाइम लोकांना हे माहीतच नाही आहे की आपण हातापायाला मुंग्या आल्या तर आपण फिजिओकडे जाऊन त्या कायच करतील. सो त्यांना माहीतच नसतं आणि ते लिटरली मेडिसिन्स घेतच असतात. समटाइम्स नीड नसताना सर्जरीला पण जातात. सो लोकांना आयडियाच नाहीये या गोष्टींबद्दल. सो मेन कॉज जर आपण बघितलं या सर्व प्रॉब्लेम्सचं, जसं सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल भरपूर अशा कंडिशन आहे. स्पॉन्डिलायटिस झालं, स्पॉन्डिलोलिस्थॅसिस झालं, लंबरचं आपण PIVD झालं, सर्वायकलचं PIVD झालं. PIVD म्हणजे इंटरव्हर्टिब्रल डिस्क प्रोलॅप्स. ओके. सो ह्या सर्व कंडिशन झाल्यात. सिम्पल नेक पेन झालं, सर्वायकोजेनिक हेडेक. आता मोस्ट ऑफ द पीपल जे सफर करतात त्यांना वाटतंय की मॅडम मी मायग्रेननी सफर करतेय आणि कित्येक दिवस झालं, म्हणजे सालोन साल मी या कंडिशननी सफर करतेय, पण त्यांना रूट कॉजच माहिती नाहीये की ते नेमकं कशाने होत आहे. राईट. सो त्यांना वाटतं की मला मायग्रेन झालं आहे आणि मॅडम आमच्या डॉक्टरनी इतक्या मेडिसिन सांगितलंय, मी ते कंटिन्यू घेतो. घेतल्यानंतर 2-3 दिवस बरं राहतं किंवा काही टाइम पिरियडसाठी ते बरं राहतं, मग परत एक मेडिसिन घ्या आणि तशीच दैनंदिन जीवन त्यांचं सुरू असतं. सो माझ्याकडे असे नंबर ऑफ केसेस येतात जे मला हेडेक आणि जे सर्वायकोजेनिक हेडेक बद्दल मला बोलतात. प्रॉब्लेम काय असतं ना की या मसल्स ज्या आहेत आपल्या नेकच्या मसल्स, यामध्ये जर ताकद नसेल तर जितका अमाऊंट ऑफ प्रेशर त्यांनी स्पायनल कॉर्डला होल्ड करून ठेवायला पाहिजेत तितकं राहत नाही, आणि मग हे विकनेस झालं की मणक्यांवर कंटिन्युअसली प्रेशर येत असतं आणि त्या प्रेशरने हे जे सिग्नल्स आहेत, सो जितके अमाऊंट ऑफ सिग्नल्स तुमच्या हाताला भेटायला पाहिजेत, तुमच्या मानेला भेटायला पाहिजेत, ते भेटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण काय करतो, कंटिन्युअसली फोन, हा जो पोश्चर असतो आपला, सोबत लॅपटॉपवर हा असं पोश्चर असतो, आणि आपण विचार पण करत नाही की सिम्पल एका ऍक्टिव्हिटीने सो ही चेंज दी पोश्चर. सो हे सिम्पल ज्या गोष्टी आहेत या आपण लक्षातच घेत नाही की याने इतका मोठा त्रास होऊ शकतो. ओके. सो देर आर सो मेनी पीपल की ज्यांना लिटरली आयडिया नाही आहे की मला मॅडम, आणि त्यांना काय वाटतं की मॅडम मला इथे मुंग्या येत आहेत, तुम्ही इथे काय चेक करतात, हे काय बघतात. सो मला त्यांना समजावून सांगावं लागतं की देर आर सर्टन कंडिशन्स ज्याच्यामध्ये नर्व इथे डॅमेज होत आहे आणि इथून जे सिग्नल्स तुमच्या हातापर्यंत यायला पाहिजेत ते येत नाहीत आणि मग तुम्ही सफर करतात.
सो आपल्याकडे जर मुंग्या येत असेल तर मी जसं तुम्हाला आधी सांगितलंय की ट्रान्सक्युटॅनियस नर्व स्टिम्युलेटर जे आहे, टेन्स ज्याला आपण म्हणतो, त्याचा यूज करून आपण जे सिग्नल्स ब्लॉक झालेले आहेत त्याला परत आणतो. स्ट्रेंथनिंग करून तुमच्या ज्या मसल्स वीक झालेल्या आहेत त्याचं आपण प्रॉपर स्ट्रेंथनिंग करतो, जेणेकरून तुमचे जे स्नायू वीक झालेले आहेत त्यांची ताकद वाढवतो. ओके. आणि ताकद वाढवल्यासोबत सोबत हे परत नको यायला याच्यासाठी आपण गायडन्स देतो, रिएज्युकेट करतो. सो इन फ्युचर जर तुम्ही सफर करणार किंवा तुम्हाला कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे, कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज करू नये, आणि सोबत सोबत जर तुम्ही एखादी ऍक्टिव्हिटी करत आहात डेली लाईफमध्ये तर ते कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे, तुमचं पोश्चर कसं असायला पाहिजे, या सर्व गोष्टींवर चर्चा केली जाते. आणि त्यानंतरच आपण पेशंटला रिलीज करतो की हा, नाव यू आर फ्री. परत तुम्हाला जर वाटतंय काही तर मग परत एक कन्सर्न करा असं. सो इट्स डिपेंड की कंडिशन काय आणि आपण कसं ट्रीटमेंट देतो त्या प्लॅनवर जास्त इम्पॉर्टंट म्हणजे डिसाइड होतं. ओके. आय ऍक्च्युली वॉन्ट टू लिटिल गेट इन टू द प्रोसेस. ओके. आपण मसल्स बद्दल बोलतोय, आपण सिग्नल्स बद्दल बोलतोय, न्यूरो सिग्नल्स जे आपण फिजिओथेरपीच्या ट्रीटमेंट्सनी त्यांना डिरेक्ट करतोय. बरोबर. न्यूरो सिग्नल्सला, राईट. लेट्स से की सम पेशंट इज, मी रिसर्च मध्ये पण बघितलं की सम पेशंट इज गोइंग थ्रू पॅरालिसिस. त्यांना लकवा पडतो, त्यांची डावी किंवा उजवी बाजू बरोबर काम करत नाहीये, बरोबर, किंवा कोणीतरी ब्रेन डेड आहे, तिकडं हे फिजिओथेरपी आणि त्याच्या ट्रीटमेंट्स व्हॉट्स ऍक्च्युअली हॅपनिंग इनसाइड द बॉडी, की ते आपण ते वर्क कसं होतंय, राईट. बिकॉज अपार्ट फ्रॉम द स्टिफनेस, आपण स्टिफनेस बद्दल बोललो की बॉडी खूप दिवस झाले एका जागी बसून आहे, त्यामुळे स्टिफनेस आले. तिथं आपण हालचाली किंवा एक्सरसाइजेस वगैरे करून त्यांना पूर्ववत करतोय. पण हे जे न्यूरो सिग्नल्स इन्व्हॉल्व्ड आहेत आता या प्रोसेसमध्ये, राईट, ऍक्च्युअली काय होतंय बॉडीमध्ये तेव्हा पॅरालिसिसच्या वेळी जेव्हा आपण फिजिओथेरपी वापरतो तेव्हा व्हॉट्स ऍक्च्युअली हॅपनिंग? पॅरालिसिस म्हटलं तर हा खूप मोठा एक अम्ब्रेला टर्म आहे. पॅरालिसिसचा मिनिंग, सिम्पल एक मिनिंग होतं की तुमची बॉडी काम करत नाही आहे किंवा बधीर पडली आहे, किंवा असं म्हणू शकता की काही टाइमसाठी विकनेस आला आहे तुमच्या बॉडीला, हे पॅरालिसिस झालं. आता पॅरालिसिसचे जर आपण रिझन बघितलं तर मुख्यतः ब्रेन स्ट्रोक आहे. पॅरालिसिस आणि ब्रेन स्ट्रोक ऍक्च्युली लोक कनेक्ट करतात. पॅरालिसिस म्हणजे सिम्पल काही टाइमसाठी किंवा पर्मनंट डॅमेज ज्याच्यामध्ये तुमची बॉडी काम करत नाही आहे, ओके, किंवा बधीर पडली आहे, तुम्हाला सेन्सेशन जाणवत नाही आहे, ओके. त्याच्यामध्ये पॅरालिसिसमध्ये येतात आता ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी, म्हणजे ऍक्सिडेंट झालं आहे कुणाचं आणि ऍक्सिडेंटमध्ये त्यांचं ब्रेन डॅमेज झालेलं आहे, ठीक आहे. सो जर पॅरालिसिसचा आपण विचार केला तर पॅरालिसिस म्हणजे हा एक अम्ब्रेला टर्म आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बघतोय की काही टाइमसाठी आपली बॉडी निकामी होत आहे, म्हणजे काहीच काम करत नाही आहे, बॉडीला सेन्सेशन नाही आहेत, ज्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की दोन्ही हात, दोन्ही पाय, इवन माझं लंबर एरिया, माझं सर्वायकल एरिया अँड एव्हरीथिंग, ओके. सो यामध्ये पॅरालिसिसमध्ये जर आपण विचार केला तर ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे की ऍक्सिडेंट झालंय आणि माझ्या ब्रेनला मार लागलाय आणि मी पॅरालिसिसने सफर करताय. सो मोस्ट ऑफ द टाइम जर तुमच्या उजव्या बाजूला जर लागतंय तर माझी लेफ्ट साइड ऑफ द बॉडी पॅरालाइज्ड होईल, लकवा मारेल, ओके. आणि ऍक्सिडेंटल केसेसमध्ये जरी आपण बघितलं तर पॅरालिसिसमध्ये बघितलं आपण तर वर्स्ट केस दॅट इज स्पायनल कॉर्ड इंजुरी, आणि त्यामध्ये जर तुम्हाला सर्वायकल लेवलवर लागतंय तर त्यामध्ये तुमचे दोन्ही हात आणि ज्या लेवल ऑफ इंजुरी आहे त्याच्या खालचे पूर्ण पार्ट्स काम करत नाहीत, ओके. सो हे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी झालं. हे या सर्व गोष्टीला आपण पॅरालिसिस म्हणतो बेसिकली. किंवा एक आहे ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक. थोड्या टाइमसाठी मला एक अटॅक आलं आणि माझे बॉडी पार्ट्स जे मला वाटलं की अरे काहीतरी झालंय, म्हणजे हेवीनेस वाटतंय किंवा मुंग्याच आल्या एका पार्टला, थोड्या टाइमसाठी होतं, मेडिकेशन्स घेतले आपण थोडे आणि मग त्यानंतर आम्ही व्यवस्थित झालो. सो हा पण एक असतं, दॅट इज ट्रान्झिएंट इस्चेमिक अटॅक. आणि परत जर आपण विचार केला तर नेक्स्ट कुणाला ट्युमर आहे ब्रेनमध्ये आणि ट्युमर असल्यामुळे तो एरिया डॅमेज होतोय, त्याने पण पॅरालिसिस किंवा लकवा किंवा अर्धांगवायू होऊ शकतो, ज्याला आपण हेमिपरेसिस या हेमिप्लेजिया आपण म्हणतो, ओके.
सो याचं मेन रिझन किंवा बायोमेकॅनिक्स जर बघितलं आपण ब्रेन स्ट्रोकचं, ते काय आहे की थोड्या टाइमसाठी किंवा परमनंट डॅमेज, म्हणजे की ब्लड सप्लाय जो आहे, जितका अमाऊंट ऑफ ब्लड सप्लाय ब्रेनला भेटायला पाहिजे तो ब्लड सप्लाय भेटत नाही ब्रेनला, आणि तो भेटत नाही आहे, त्यामुळे तो एरिया ऑक्सिजन भेटला नाही आणि तो एरिया डॅमेज होतो ब्रेनचा, आणि जो एरिया डॅमेज होतो त्याच्या रिलेटेड जे फंक्शन्स ब्रेन प्ले करत आहेत ते तुमच्या बॉडीवर दिसतात. ओके, येस. सो मोस्ट ऑफ द टाइम आपण बघितलंय की ज्यांचं राईट साईड इन्व्हॉल्व्ह आहे, मॅडम इकडे आम्हाला लागलं होतं पण ही बॉडी का काम करत नाहीये. सो बेसिकली फायबर्स जे आहेत आपले ते क्रॉस आहेत, आणि त्या क्रॉस फायबरमुळे जर तुम्हाला उजवीकडे लागलं आहे तर तुमची लेफ्ट साईड ऑफ द बॉडी, मी ब्रेन बद्दल बोलतेय, ओके, स्पायनल कॉर्ड इंजुरी बद्दल नाही. सो लेफ्ट साईड ऑफ द ब्रेन म्हणजे एक हेमिस्फिअर, जर मला तिथे लागलं आहे तर माझी राईट साईड बॉडी डॅमेज होईल, आणि जर मला उजवीकडे लागलं तर माझी लेफ्ट साईड बॉडी डॅमेज होईल. ओके, सो फायबर क्रॉस होतात. सो मोस्ट ऑफ द पीपल मला हेच विचारतात की मॅडम त्याला इथे ऑपरेशन झालंय त्याचं, हे बॉडी का काम करत नाहीये. ओके, सो फायबर क्रॉस असतात, त्यामुळे हा एक जनरल आणि एक नॉर्मल क्वेश्चन आहे. ओके, आणि आता जर तुम्ही मला म्हणतात की मॅडम न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये किंवा पॅरालिसिस मध्ये एक फिजिओचा काय रोल आहे, हे जर तुम्ही मला विचारत असणार, सो तुम्ही बाकीचं जर विचार केला, म्हणजे आता एखादा पेशंट आहे, जस्ट रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झालं त्याचं, त्याला सिव्हिअर मार लागला आहे ब्रेनला, आणि आपण त्याची फर्स्ट सर्जरी क्रेनिओटॉमी कम्प्लीट केली, प्लास्टी नाही, क्रेनिओटॉमी. ओके, क्रेनिओटॉमी कम्प्लीट केली. क्रेनिओटॉमी कम्प्लीट झाल्यानंतर आता पेशंट इन्क्युबेट होतं, त्याला आपण व्हेंटीवर ठेवलेलं, ऑक्सिजन सपोर्टवर आणलं, नाऊ ही इज फाईन, म्हणजे त्याचे व्हायटल्स नॉर्मल आहेत, तो स्वतःहून श्वास घेऊ शकतोय, त्याचं सॅच्युरेशन मेंटेन झालेलं आहे. पण आफ्टर सर्जरी जे कॉम्प्लिकेशन झाली आहे की त्याची जी लेफ्ट साइड ऑफ द बॉडी जी पॅरलाइज झाली आहे, जे विकनेस आलेलं आहे, त्याचं पुढे काय, राईट? आता सर्जनचं काम झालं, एक न्यूरोलॉजिस्ट त्या रिलेटेड मेडिसिन्स दिलेत, पण जे विकनेस जे झालं आहे ते विकनेस कशाने झालं, तुमचे जे सिग्नल्स तुमच्या बॉडीला भेटायला पाहिजे ते भेटत नाहीयेत. म्हणजे एखादा स्कूलचा जर मी एक्झाम्पल घेतेय ज्याच्यामध्ये HODच गायब आहेत, तर मुलं कसे काम करणार ना, मॅनेजमेंटच नसणार आहेत, मुलं आपल्याच धुंदीमध्ये कुठे पण जाणार आहेत. सो इट्स लाईक येस, ब्रेन इज लाईक अ हेडमास्टर आपला जे आहे ते, आणि तो सर्व बघतोय की आता मी हँडचं मुवमेंट करते, कॉर्डिनेशन करते, तुमच्याशी बोलतंय, हे कशाने होत आहे, माझ्या ब्रेन पासून सिग्नल्स येत आहेत मला, अँड दॅट्स वाय ते सर्व होत आहे. पण जर ब्रेनच डॅमेज झालं तर मग पुढे काय, राईट? सो कितीही मेडिसिन्स घ्या, मेडिकेशन्स घेऊयात आपण, तुमचे व्हायटल्स अँड ऑल एव्हरीथिंग सॅच्युरेशन आता नॉर्मलवर आलंय, पण पुढे जे काही सिग्नल्स आणण्याचं काम आहे, ठीक आहे, ब्रेन पासनं आपल्या स्नायूंचं कनेक्शनला परत रिवायरिंग करणं, हे काम फिजिओचं, एक न्यूरो फिजिओथेरपिस्टचं काम आहे हे. ओके, सो बेसिकली हे देर आर सर्टन टेक्निक्स, जसे आपण PNF टेक्निक म्हणू शकतो, किंवा रूट्स टेक्निक्स आहे, जे फॅसिलिटेटरी टेक्निक्स आहे, ज्याच्यामध्ये आपण स्नायूंना सांगतोय की हे तुझंच अंग आहे. कारण एका टाइम नंतर तुम्हाला लिटरली मी सांगते की लोक विसरून जातात की ही माझी बॉडी आहे पूर्णपणे. म्हणजे त्याला तुम्ही टच करा, सेन्सेशन लॉस होतात, कितीही मारा, त्यांना जाणवतच नाही त्यांची बॉडी. सो या झोपेतनं उठवतोय, एक्झॅक्टली. सो जाणवतच नाहीये त्यांना तुम्ही कितीही मारा, कितीही टच करा, त्यांना चटके द्या, त्यांना जाणवतच नाही. एक्झॅक्टली. सो इतकं न्यूरोनल डॅमेज होतं सर्टन कंडिशन्समध्ये. मग त्यामध्ये फिजिओथेरपीचा एक मेन रोल आहे. तुम्ही बघू शकतात की परत त्याला रिवायरिंग करणं तुमच्या स्नायूंचा यूज करून. आता बघा आपण काय करतोय की ब्रेन डॅमेज झालेलं आहे आणि ही साईड अफेक्टेड आहे माझी. मग ते साईड अफेक्टेड असल्याने मी काय करणार, माझ्या हातांचे आणि पायांच्या स्नायूंचा यूज करून मला ब्रेनला ट्रेन करायचं आहे. सो इट्स अन व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर. जर मी सिम्पल हे स्ट्रोक जरी देत आहे, या स्ट्रोकने पण मसल स्टिम्युलेट होऊ शकतं. आणि अजून एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट मला इथे ऍड करावं असं वाटतं, की जसं तुम्ही पहिला जो क्वेश्चन मला विचारला अबाउट फिजिओथेरपी की मॅडम मसाज थेरपी अँड ऑल. सो ह्या न्यूरोलॉजिकल कंडिशनमध्ये मसाज पूर्णपणे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे आणि फिजिओ मसाज करत नाहीत. ओके, सो एक क्लिअर कट मी आयडिया तुम्हाला सांगते आहे.
आता गावाकडची लोक किंवा ज्यांना लिटरली आयडिया नाही आहे की मॅडम आता पेशंट तर आलाय हे हॉस्पिटलमधनं, तो तसाच पडून आहे, वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, तो तसाच आहे, ना हालचाल करत आहे ना काय, मग पुढे काय. सो मोस्ट ऑफ द पीपल ना ऍडवाइज करतात की मॅडम मसाज दिलंय आम्ही त्यांना. मग मसाजमध्ये नेमकं काय होतं, पॅरालिसिसच्या स्टेजेस आहेत, एक लकवा किंवा हेमिपरेसिस, हेमिप्लेजिया ज्यांना झालंय त्याचे स्टेजेस आहेत. जर फर्स्ट स्टेज आहे, तुमचे मसल्स पूर्णपणे लूज होतात, म्हणजे इट लॉस टोटल टोन, म्हणजे त्याला आपण फ्लॅसिड स्टेज म्हणतो. आणि फ्लॅसिड स्टेजमध्ये नेमकं काय होतंय की आता माझी बायसेप आहे, हे माझं वर्कआउट आहे, राईट. सो बायसेपचं काम आहे एल्बोला फ्लेक्शन करणं, म्हणजे माझ्या कोपऱ्यातनं वाकवणं. मग हे ऍक्टिव्हिटी करताना मला एक सर्टन रेजिस्टन्स पाहिजे असतं, त्यानुसार मी माझं काम करू शकते. पण पॅरालिटिक पेशंटची फर्स्ट स्टेज जी फ्लॅसिड स्टेज आहे त्याच्यामध्ये मसल टोनच लॉस असतो, पूर्णपणे लॉस असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की इट्स लाईक की हेअर रिफ्लेक्स, म्हणजे वर घेतोय आणि ते खाली जाते कंटिन्युअसली. आणि तशामध्ये लोक मसाज करतात. आणि तुम्ही विचार करा की माझ्या या मसल्समध्ये इतकी पण ताकद नाही आहे की काही मुवमेंट होईल, आणि आपण काय करतोय, मसाज देतोय. सो मग त्याने काय होतं, हे शोल्डर आहे किंवा व्हॉट एव्हर जॉईंट्स आहे ते डिस्लोकेट होण्याचे हायर चान्सेस असतात. आणि नंतर माझ्याकडे पेशंट येतात, मॅडम म्हणतात कित्येक दिवस शोल्डर पेनने माझं पेशंट सफर करताय, ना मुवमेंट आले, उलटे कॉम्प्लिकेशन्स वाढले. सो लोकांना बेसिकली आयडिया नाही आहे, ते लिटरली मसाज थेरपी आणि त्याच्याकडे जातात. तो हे सर्व कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी फिजिओ फारच इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सो आपण सर्वात आधी त्यांच्या मसलला स्टिम्युलेट करतो, जेणेकरून त्यांचं जे टोन लॉस झालं होतं ते परत आणू. जे सेन्सेशन, म्हणजे माझं हे हात आहे हे पण जाणवत नाही पेशंटला, त्या कंडिशन मधनं बाहेर आणणं. देर आर सर्टन टेक्निक्स ज्या आपण स्टिम्युलेट करून किंवा सेन्सरी रिएज्युकेशन करून त्यांना परत रिएज्युकेट करू शकतो. ओके. आणि देर आर सर्टन कॉम्प्लिकेशन्स जे कंटिन्युअसली बेड रिडन पेशंट आहेत. तुम्ही मला जो क्वेश्चन विचारला की मॅडम भरपूर असे पेशंट जे बेड रिडन असतात, मग त्याच्यामध्ये फिजिओ काय रोल प्ले करतात, किंवा पॅरालिटिक पेशंट पण भरपूर दिवस बेड रिडन असतात ज्यांना फिजिओ बद्दल आयडिया नसते. ओके. सो कॉम्प्लिकेशन मध्ये जर आपण पहिली कॉम्प्लिकेशन्स म्हटलं की खूप प्रोलॉंग बेड रिडन आहे पहिली, आणि खूप इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन जर आपण म्हटलं तर मसल ॲट्रॉफी. व्हॉट इज मीन बाय मसल ॲट्रॉफी नाव? मसल ॲट्रॉफी म्हणजे स्नायूंची जी घनता आहे ती पूर्ण सिकुडणं, ज्याला आपण म्हणतो श्रिंक होतात. एक्झॅक्टली, ते पूर्णपणे श्रिंक होतात. आणि तुम्ही हा हाताला बघितला आणि हा हाताला बघितला की सपोज माझं दिस साइड पॅरलाइज्ड होती किंवा मी ही बॉडी युजच करत नाही, मी प्रोलॉंग बेड रिडन आहे, मग काही टाइम नंतर माझी ही बॉडी काम करणं पूर्णपणे थांबवेल. ओके. आणि ती जी मसल श्रिंक झाली होती, आता तिला परत रिएज्युकेट करणं इज टोटली हार्ड. ओके. सो हे कॉम्प्लिकेशन्सला होऊ न देणं हे फिजिओचं काम आहे. ओके. म्हणजे तिथं तुमची बॉडी विसरली आहे. एक्झॅक्टली. यू आर नॉट युझिंग सम पार्ट, या मग बॉडी विसरली की तो पार्ट आहे तिथं. एक्झॅक्टली. आणि बॉडी त्याला न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करत नाहीये, मग दॅट्स व्हाय इट्स गेटिंग श्रिंक. एक्झॅक्टली. आणि मी सांगते, माझे एक पेशंट, मी त्यांना अण्णा म्हणते, अण्णांचं केस तेच आहे, फ्लॅसिड स्टेटमध्ये. आणि लिटरली त्यांना असं सांगितलं होतं, फॅमिली मेंबर्सला मी एज्युकेटेड केलं होतं की त्यांचं शोल्डर डिस्लोकेट होण्याचे हायर चान्सेस आहेत. सो थोडंसं सांभाळून वापरायचं. सो त्यांनी जे त्यांचे रिलेटिव्ह आहेत ते त्यांचा हात असं द्यायचे त्यांना, पकडा. ही इज लाईक की हे हात कुणाचं आहे, आणि ते पूर्णपणे फेकून द्यायचे की कुणाचा हात आहे हा. त्यानंतर त्यांना थोडंसं हॅल्युसिनेशन व्हायचे. ते म्हणायचे की एक आजी येते, ती तिचा हात सोडून निघून जाते. सो इथपर्यंत केसेस असतात, त्यांना जाणवतच नाही की ही माझी बॉडी आहे आणि हा हात माझा आहे. ओके. सो यामध्ये फिजिओचा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं, जसं मी सेन्सरी रिएज्युकेशन बद्दल बोलले. सेकंड कॉम्प्लिकेशन ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला आपण जॉईंट स्टिफनेस म्हणतो. ओके. सो प्रोलॉंग पिरियडवर मी कंटिन्युअसली अशी झोपून आहे, माझं रेंज ऑफ मोशन लिटरली अचीव करणं मला हार्ड जातं जेव्हा मसल जॉईंट स्टिफनेस जेव्हा होतं तेव्हा. सो ते कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून आपण फिजिओ घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर थर्ड कॉम्प्लिकेशन्स म्हणजे फार इम्पॉर्टंट कॉम्प्लिकेशन्स आहे की
रक्तप्रवाह जितका अमाऊंट ऑफ माझ्या बॉडीला भेटायला पाहिजे तितकं भेटत नाही. मग प्रोटीन इम्बॅलन्स आणि त्या सर्व गोष्टी होऊन पायाला भरपूर स्वेलिंग येते आणि ती स्वेलिंग आली तर मग कार्डिओव्हस्क्युलरच्या ज्या काही कंडिशन्स आहेत, डीव्हीटी झालं, डीप वेन थ्रोम्बोसिस, या सर्व प्रॉब्लेमनी लोक सफर करतायत. ओके, मेजर कॉम्प्लिकेशन जर मी स्ट्रोक पेशंटमध्ये आत्ता बघतीये ज्यांनी फिजिओ फार लेट स्टार्ट केलंय किंवा फिजिओ स्टार्टच केलेलं नाहीये किंवा फिजिओ स्टार्ट करून असे फिजिओना स्टार्ट केलेलं आहे ज्यांना न्यूरोलॉजिकल फिजिओचा एन पण माहिती नाहीये. ते जस्ट जातात, काहीतरी मुवमेंट करून येतात आणि फॅमिली मेंबर्सला कुठे काय माहिती आहे ना की लिटरली फिजिओ काय करतात, राईट. सो त्या कंडिशनमध्ये मी एक मेजर जे मी स्वतः हँडल केलेल्या केसेस आहेत, दॅट इज मायोसायटिस ऑसिफिकन्स. ओके, या कंडिशनमध्ये काय होतं, तुमची बॉडी एका पॉइंट नंतर इतकी जास्त स्टीफ होते, तुमच्या मसल्स इतक्या जास्त टाईट होतात, ते बोनला टाईटली पकडून घेतात आणि बोनला टाईटली पकडल्यानंतर बोनची ग्रोथ मसल पर्यंत येते आणि नाऊ युअर मसल, तुमचे स्नायू बिकम्स बोन आणि ते इतके हार्डली होतात आणि इट इज व्हेरी पेनफुल कंडिशन इनिशियली. मग एकदाचं ते बोन बनल्यानंतर त्या मसलचं जे काम आहे, त्या स्नायूचे जे काम आहे, आता ते करू शकत नाही. सो माझ्याकडे एक दोन तीन अशा कॉम्प्लिकेटेड केसेस आल्या ज्याच्यामध्ये त्यांना डॉक्टरनी सांगितलंय की नाव इट्स डन, ते कधीच उठणार नाही, कारण त्यांच्या इथल्या आपले खुब्यांच्या ज्या मसल्स आहेत, हिप जॉईंटच्या मसल्स आहेत, त्या टोटली बोन फॉर्मेशन मध्ये गेलेल्या आहेत. ओके, आणि आता माहिती नाही, गॉड नोज मी त्यावर वर्क केलंय आणि ठीक आहे, म्हणजे त्या मसल्स काम नाही केल्यात, आपण दुसऱ्या मसल्स यूज करून त्याला परत रिएज्युकेट केलेलं आहेत आणि नाऊ ते सक्सेसफुली आता चालत आहेत. सो आता माहिती नाही हे देवाची कृपा किंवा असं काही म्हणू शकतं, कारण मेडिकल सायन्समध्ये एकदा मायोसायटिस ऑसिफिकन्स झालं की त्याला ट्रीटमेंट नाहीये. आपण त्याला ना त्या बोनला काढू शकतो, कारण सर्जिकल इंटरव्हेन्शनसाठी आपण गेलो तर बोन ग्रोथ परत होऊ शकते. सो या सर्व कॉम्प्लिकेशन्सला अवॉइड करण्यासाठी तुम्हाला एक फिजिओची गरज आहे, फारच इम्पॉर्टन्स आहे. त्यातल्या त्यात अजून जर आपण कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमकडे आलो, आता हे तर मी तुम्हाला मस्क्युलर सिस्टीम बद्दल सांगितलंय, स्नायू बोन बद्दल सांगितलंय. कार्डिओव्हस्क्युलर सिस्टीमकडे जर आपण आलोय तर जर मी प्रोलॉंग एका याच्यामध्ये आहे, एका पोश्चरमध्ये आहे, त्यामध्ये माझे स्नायू, जे माझे लंग्सचे स्नायू आहेत, ओके, किंवा माझे कार्डिओव्हस्क्युलर इंडोरन्स जे आहे ते पूर्णपणे स्लोली लॉस होत जातं आणि मसल जर बरोबर काम करत नाही आहेत माझे, तर डेफिनेटली कफ फॉर्मेशन होऊ शकतं, कफ, राईट. सो मग ते काढण्यासाठी आपण सक्शनिंग आणि त्या सर्व टेक्निक्स तर यूज करतोच, बट देअर आर सर्टन टेक्निक्स जे फिजिओ यूज करतात, लाईक पर्कशन झालं, व्हायब्रेशन झालेत, अशा सर्टन कंडिशन्स यूज करून आपण त्यांचा कफ काढतो. आणि जर पेशंट कॉन्शियस असेल तर एसीबीटी काही टेक्निक आहे किंवा पोस्चरल ड्रेनेज आहे. ओके, सो काय करतो आपण पोस्चरल ड्रेनेज मध्ये एक सर्टन त्यांना पोझिशनिंग देतो, जेणेकरून जे काही विथ द हेल्प ऑफ ग्रॅव्हिटी ते आपोआप बाहेर येईल. सो तुम्हाला जर प्रोलॉंग पिरियडचे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे असतील, तुमच्या पेशंटला आधीसारखं पूर्णपणे नॉर्मल बनवायचं असेल तर फिजिओ मस्ट आहे. आणि तुम्ही विदाऊट फिजिओला क्रॉस करून डायरेक्ट मेडिकेशन्स घेऊन अचीवच होणार नाही ते गोल जे आपल्याला हवं आहे. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग phenomenon what I got to know. Okay. की a brain or a peripheral nervous system is like the control room, the satellite. ज्याचे खूप सारे स्टेशन्स आहेत प्लेस्ड ऑल ओव्हर द बॉडी, जे ओव्हरऑल आपलं जे मुवमेंट आहे ते कोऑर्डिनेट करतायत, कंट्रोल करतायत आणि सिग्नल ट्रान्सफर दोन्ही साइडनं सुरू आहे, टू द कंट्रोल रूम अँड फ्रॉम द कंट्रोल रूम टू द स्टेशन. आता तिकडं कुठल्या पार्टला जर इंजुरी होते आणि मग तिथला एक स्टेशन डॅमेज होतोय, बरोबर, किंवा कंट्रोल रूम मध्ये कुठेतरी इंजुरी होतीये, राईट, एदर पेरिफेरलला किंवा हेमोस्फेअरला, बरोबर, तर ते सिग्नल्स थांबतायत आणि सिग्नल्स थांबल्यानंतर मग त्याचं सेन्सेशन जातंय त्या पार्टचं, म्हणजे तो कंट्रोल थांबलाय, बरोबर. मग तो सिग्नल आपल्याला परत एस्टॅब्लिश करायचा आहे, हो, बाय युझिंग युअर लिम्स अँड हँड्स ओनली. आपण ब्रेनला ट्रेन करतोय बाय युझिंग युअर लिम्स, म्हणजे तुमचं अप्पर लिम, तुमचे हात आणि पाय. सो न्यूरोफिजिओचं हेच काम आहे ऍक्च्युली. सो दिस इज दी होल कन्सेप्ट अबाउट इट. आणि दुसऱ्या केसमध्ये जर एखादा पार्ट आहे की तुम्ही तो कम्प्लिटली त्याचं काम करणं थांबवलंय, बरोबर,
तर कंट्रोल रूमला असा मेसेज जाईल की ओके या पार्टचं आता काहीच काम होत नाहीये, सो लेट्स म्हणजे तो त्याला इग्नोर करायला लागेल त्या पार्टला. एक्झॅक्टली. मग तिथले स्टेशन पण थांबतील. येस, त्यामध्ये ब्लड सप्लाय पण कमी होतो, न्यूट्रिशन पण जात नाही. एक्झॅक्टली. ब्लड सप्लाय नाही गेला, न्यूट्रिशन थांबलं, तुमचे मसल्स श्रिंक झालेत आणि मग फर्दर लॉस होत गेला. सो तुम्ही मी आय डोंट नो, मी युट्यूबलाच एक व्हिडिओ बघितलं होतं, ते बाबांनी एक प्रण घेतलेला आणि ते वर असं ठेवलं होतं, हात असा वर, आणि तो श्रिंक झाला होता कम्प्लिटली हात. दॅट इज द फिनॉमिना ओनली. तेच आहे ते. ट्रू. सो बेसिकली आपण काय करतो इथं इन मेनी केसेस की स्टिफनेसमुळे होईल किंवा डॅमेजमुळे होईल, बेसिकली आपण ते जे सेन्सेशन्स आहेत किंवा तो जो कंट्रोल रूमचा ओव्हरऑल जो आहे बॉडीवरती आपल्या कंट्रोल आणि सिग्नल ट्रान्सफरिंग, राईट, त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली. राईट. सो दॅट ते मुवमेंट्स नॅचरली होतील आणि एक्झॅक्टली सगळीकडे त्याचं प्रॉपर डिफरन्सिएशन होईल. येस. आणि परत एक गोष्ट ऍड करायची म्हणजे द व्हेरी इंटरेस्टिंग फॅक्टर दॅट इज न्यूरोप्लास्टिसिटी. आता ही न्यूरोप्लास्टिसिटी काय आहे? ओके, न्यूरोप्लास्टिसिटी हे अशी एक टर्म आहे ज्याच्यामध्ये आपण रिवायरिंग, रिजनरेशन ऑफ युअर ब्रेन टिश्यू, ज्याला न्यूरॉन म्हणतो. ओके. सो बेसिकली जर मला आधीपासून डान्स येत नाही आणि मी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतेय, मग ते अचीव करायला मला सर्टन पिरियड लागतं आणि मग त्याच्यानंतर ओ येस ही स्टेप आहे, मग मला असं करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. राईट. सो हे सर्व अचीव करणं म्हणजे ब्रेनसाठी एक नवीन काहीतरी ऍक्टिव्हिटी शिकणं आहे. सो जेव्हा एखादा पेशंट पॅरलाइज्ड होतो किंवा त्याचं कनेक्शन त्याच्या बॉडीसोबत लॉस होतो, तेव्हा आपल्याला न्यूरोप्लास्टिसिटी अचीव करण्याचं काम फिजिओ करतात. म्हणजे परत रिजनरेशन किंवा रिवायरिंग इस्टॅब्लिश करण्याचं जे काम आहे ते ब्रेन करतं, ते फिजिओ करतात. सो बेसिकली काही लोक असं असतात की मॅडम थोड्या टाइम मध्ये आम्हाला ना खूपच फरक जाणवलं होतं, आता फरक जाणवत नाही. म्हणजे आम्हाला 6 महिने चांगलं फरक जाणवत होतं, ते स्वतःचे हात वगैरे हलवायला लागले होते, पण आता ते जाणवत नाही. ते कशाने झालं? न्यूरोप्लास्टिसिटी. म्हणजे हा असा एक टर्म आहे की आता डॅमेज झालाय, अप टू 6 मंथ आपल्याला चांगलं इफेक्ट जाणवतं त्या टाइम ड्युरेशनला, आणि तुम्ही त्या टाइम ड्युरेशनला अशा एक्सपर्टीजला लावलेत तुम्ही त्यामध्ये, तर तुम्ही परत तुमचं रिगेन करू शकता आणि तुम्ही पूर्णपणे नॉर्मल लाईफ जगू शकता. माझ्याकडे असे भरपूर पेशंट आहेत ज्यांचं भरपूर म्हणजे लिटरली न्यूरॉनल डॅमेज खूप होतं आणि आता ते पूर्णपणे नॉर्मल झाले आहेत आणि आपल्यासारखे नॉर्मल लाईफ जगतायत. सो न्यूरोप्लास्टिसिटीला हेल्प करायला म्हणजे न्यूरोप्लास्टिसिटी जनरेट करण्यासाठी पण एक्सपर्टचं म्हणजे न्यूरोफिजिओचं काम आहे. ओके. सो वी टॉक्ड अबाउट बोन्स, मसल्स, न्यूरॉन्स अँड रिफ्लेक्सेस, राईट? हे आपण कव्हर केलंय. आता 2 क्वेश्चन्स असे आहेत माझे यामध्ये की एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके. राईट. काही लोकांना ना पित्तविकार असतात. बरोबर. त्यांना म्हणजे जेवण पचवण्यासाठी गोळी घेण्याशिवाय, रोज गोळ्या घेण्याशिवाय उपायच नसतो आणि त्यांना त्यांच्या बॉडीला ती सवय लागते. राईट. की तुम्हाला जर पचवायचं तर ओमेज सारख्या ज्या गोळ्या आहेत वर्षानुवर्ष घेत राहतात आय नो लोक. राईट. त्यामध्ये फिजिओथेरपीची कशी हेल्प होऊ शकेल? कारण आता डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ते काहीतरी इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. राईट. ती होणार आहे आपण काहीतरी खाल्ल्यानंतर. आणि इवन इफ तो पेशंटच्या बॉडीमध्ये स्टिफनेस आला असेल तरी पण त्याला आपण जिवंत ठेवण्यासाठी काही ना काही फीड करत राहतो. सो बेसिकली डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे ते रन होतंय डे बाय डे, त्याच्यामध्ये स्टिफनेस येणार नाहीये. मग तिकडं जर काही विकार आला, आता पित्त विकार असेल फॉर एक्झाम्पल, राईट, तर तिकडं आपण फिजिओथेरपीची हेल्प घेऊ शकतो. बेसिकली हा ऍक्च्युली हँड टू हँड, म्हणजे काही आपल्याला मेडिकेशनचं हेल्प लागेल आणि सर्टन्स एक्सरसाइजेस किंवा सर्टन्स आता नवीन टेक्निक चालली आहे ज्याला आपण विसरल मॅन्युप्युलेशन म्हणतो. आता विसरल मॅन्युप्युलेशन म्हणजे काय? जसं पेरिफेरल जॉईंटला आपण मॅन्युप्युलेशन देतोय. म्हणजे जर मी एखादी केस घेतली फ्रोझन शोल्डरची, फ्रोझन शोल्डरमध्ये काय होत आहे की माझ्या बॉडीमधलं शुगर लेवल इतकं वाढलं, ग्लुकोज लेवल इतकं वाढलं की ते जॉईंटमध्ये डिपॉझिट होत आहे. ओके. आणि ते माझ्या शोल्डरमध्ये डिपॉझिट झालं आणि डिपॉझिट झाल्यानंतर जे कॅप्सूल आहे जॉईंटचं त्याला टाईटली पकडलंय आणि टाईटली पकडल्यानंतर हा एक बोन आणि हा एक बोन आता स्टीप झालाय. इथली कॅप्सूल पूर्ण स्टीप झाली आहे. आता कॅप्सूल स्टीप झाली आहे म्हणजे मी मुवमेंट करू शकणार नाही. ओके. मग त्यामध्ये फिजिओज काय करतात, त्याला प्रॉपर मोबिलाइज करतात
सो जे काही कॅप्सूल आजूबाजूच्या जॉईंटला पकडून ठेवलेला आहे तो स्लोली निघतो आणि देअर आर सर्टन पेंड्युलर एक्सरसाइजेस त्याच्यामध्ये त्या कॅप्सूलचं लुझनिंग करतो आपण. ओके, दॅट इज नोन ॲज मॅन्युप्युलेशन, जे आपण टेक्निक्स दिले. आता विसरल मॅन्युप्युलेशन नवीन एक ॲडव्हान्स टेक्निक म्हणून आलेली आहे, ज्याच्यामध्ये विसरा म्हणजे बॉडी ऑर्गन्सवर पण फिजिओ काम करतात आता. ओके, मी तुम्हाला एक कंडिशन सांगते की एक पेशंट आले माझ्याकडे, ते मला म्हणाले की मॅडम मी असंच आलो तुमच्याकडे कारण मला कॉन्स्टिपेशन होत आहे. मग आजूबाजूचे लोक जे म्हणाले की मॅडम फिजिओ आहे, तुम्ही कॉन्स्टिपेशनसाठी का आलेत? मी त्यांना क्वेश्चन विचारलं की तुम्हाला बॅक पेन किंवा ॲब्डॉमिनल पेन वगैरे पण असतं का? तर ते म्हणाले हो मॅडम मला असतं. सो समटाईम्स आपले ॲब्डॉमिनल मसल्स इतके टाईट होतात ओव्हरयूजमुळे आणि त्या टाईट झाल्याने पण समटाईम्स ऑर्गनला कॉम्प्रेशन होत असतं आणि त्याच्या टाईटनेसमुळे कॉन्स्टिपेशन्स किंवा पित्त जे तुम्ही म्हणत आहात किंवा हायपर ॲसिडिटी, त्या सर्व प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह होतात. पण यामध्ये 100% फिजिओ काम करतं हे मी म्हणत नाहीये. आपल्याला काही मेडिकेशन थ्रू जावं लागतं, बट आपण जे काही डोजेस आहेत त्याचं डेफिनेटली प्रमाण करू शकतो बाय स्ट्रेचिंग युअर ॲब्डॉमिनल मसल्स, बाय स्ट्रेनिंग युअर बॅक मसल्स इन ऑल. आणि बरेच पेशंट जे आहेत ते आतापर्यंत कॉन्स्टिपेशन जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याने रिलीफ झालेले आहे. काही पेशंट असेच असतात जे काही करत नाही, कंटिन्युअसली सिटिंग जॉब असतं, त्यांच्यामध्ये पण हा प्रॉब्लेम मोस्टली कॉमनली आपण बघितला आहे. आणि त्यामध्ये पण आपण एक सर्टन एक फिटनेस प्रोटोकॉल जरी त्यांना सेटअप दिलं तर त्यांची एक लाईफ रुटीनमध्ये येते आणि त्यानंतर पण ह्या ज्या प्रोलॉंग मेडिकेशन्सवर ते होते ते स्लोली त्यांच्या लाईफमधनं ते जातात. सो इतकं मेजर रोल या गोष्टीमध्ये फिजिओ प्ले करत नाही, बट देर आर सर्टन पॉइंट की त्याच्यामध्ये. आणि आज जसं मी विसरल मॅन्युप्युलेशन्स म्हटलंय त्याचा यूज करून पण आपण ह्या सर्व गोष्टींवर कंट्रोल आणू शकतो. येस, जनरली आपण बघतो की जे वृद्ध लोक आहेत त्यांच्या जॉईंट्स मध्ये कार्टिलेज डिप्लेशन होतं बरोबर ओव्हर द टाइम. अगदी बरोबर. आणि मग त्यांचे जे जॉईंट्स मध्ये 2 हाड आहेत ते एकमेकांवरती लागायला लागतात, कधी कधी घसरतात. आणि त्याच प्रकारे जर यंग लोक पण आहेत काही, जिथं मग त्यांना थोडंसं पण जर ते खुर्चीवर जास्त वेळ बसून राहिले तर त्यांना बॅक पेन व्हायला लागतं, त्यांना मांडी घालून बसले तर मुंग्या यायला लागतात पायाला. म्हणजे ओव्हरऑल मग ते बॉडीची जी लवचिकता आहे आणि ते मेंटेन कसे ठेवायचे, इवन इफ यू आर यंग और इवन इफ यू आर ओल्ड, तुम्ही प्रॉब्लेम्स फेस करताय तुमच्या जॉईंट्सला घेऊन. बरोबर. तर तिकडं आपण फिजिओथेरपीच्या हेल्पनी कसं त्याला रिकव्हर करू शकतो? ओके, सो सी, एज रिलेटेड चेंजेस ते तर होणार आहेत, आपण त्याला थांबवू शकत नाहीत. जसं तुम्ही म्हणालात की लिगामेंट लॅक्सिटी होणं किंवा जॉईंटवर जॉईंट घासणं, हे सर्व कॉमन प्रॉब्लेम्स आहेत जे जेरियाट्रिक पीपल सफर करतात. या सर्व प्रॉब्लेम, जेरियाट्रिक पीपल म्हणजे ओल्ड एज पीपल, ओके, त्या साऱ्या कंडिशननी सफर करतात. सो काय होतं की प्रोटीन मेटाबॉलिझम आहे ते आता एजमुळे कमी होत जातं. ओके, आणि त्यामध्ये जितका अमाऊंट ऑफ प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे, जितका अमाऊंट ऑफ प्रोटीन तुमच्या कार्टिलेज किंवा लिगामेंट्स आणि मसल्सला भेटायला पाहिजे ते भेटत नाही. आणि त्यानुसार मग लिगामेंट लॅक्सिटी आणि त्या सर्व प्रॉब्लेम्सनी आपल्याला सफर करावं लागतं. पण जर तुम्ही यंग एजमध्येच प्रिकॉशन्स घेतलेत की मॅडम मी कंटिन्युअसली हा माझा एक फिटनेस प्रोटोकॉल आहे आणि मी हा फिटनेस प्रोटोकॉल फॉलो करतो, तर त्याने काय होणार, तुमचं मेटाबॉलिझम खूप स्ट्रॉंग होईल, राईट. सो मेटाबॉलिझम स्ट्रॉंग झालं की अप टू सर्टन एज पर्यंत तुम्हाला त्या सर्व डिफिकल्टी फेसच करावं लागणार नाही. सो जी काही एजिंग जी प्रोसेस आहे त्याला थांबवणं म्हणण्यापेक्षा त्याला प्रोलॉंग करणं हे फिजिओने आपण डेफिनेटली करू शकतो. एक चांगलं फिटनेस प्रोटोकॉल घ्यायचं, माझ्या बॉडीसाठी काय इम्पॉर्टंट आहे, माझ्या मसल्स कुठल्या वीक आहेत, माझ्या मसल्स कुठल्या टाईट झालेल्या आहेत, माझी कार्डिओव्हस्क्युलर इंड्युरन्स कसं आहे माझा, किंवा कार्डियाक सिस्टीम माझी कशी काम करते, माझी बॉडी किती स्ट्रेस घेऊ शकते आणि किती नाही, या सर्वांचा जर आपण एक प्रोटोकॉल काढलं आणि तुम्ही एका तुमच्या प्रॉपर आणि गुड फिजिओकडनं ते जर घेतलं प्रोटोकॉल तुमच्या बॉडीसाठी, सो तुम्ही डेफिनेटली ज्या एज रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्याला थांबवू शकता. आणि जेरियाट्रिक पीपलमध्ये जर आपण बघितलं तर गुडघेदुखी हा खूप मोठा प्रमाणात चालणारा आजार आहे आणि तो प्रोलॉंग चालतो. म्हणजे म्हणतात की मॅडम आता काहीच होणार नाही, मला सर्जरी करू द्या आणि एकदाचं निवांत होऊ द्या, राईट. सो फिजिओ काय रोल प्ले करते, जसं आपण जर आर्थरायटिस पकडला, ओएनी,
ऑस्टिओ आर्थरायटिस ऑफ नी. त्यामध्ये काय होतं की आता तुमचे मसल्स फार वीक झालेले आहेत, 2 बोनला पकडून ठेवू शकत नाही, 2 बोन आपापसात घासल्या जातात आणि त्याच्या घर्षणाने अजून बोन फॉर्मेशन होतं. ओके, आणि त्याला आपण ऑस्टिओफाइट्स म्हणतो. आणि ते ऑस्टिओफाइट्स काय करतात, 2 बोन जर घासले तर ते अजून डेव्हलप होत जातात. सो जितका जॉईंट स्पेस मला चालण्यासाठी पाहिजे किंवा एक प्रॉपर मुवमेंटसाठी पाहिजे तो भेटत नाही. आणि मग काय होतं, फर्दर डॅमेज, मग इन्फ्लामेशन आलं, त्या सर्व गोष्टी वाढत जातात. सो फिजिओचा रोल काय आहे की माझे हे मसल्स इतके स्ट्रॉंग असायला पाहिजे की हे जे 2 बोनचं घर्षण आहे त्यांना होऊच नाही द्यायला पाहिजे. कारण आपल्या जे स्केलेटल मसल्सला पकडून ठेवण्याचं काम कोण करतंय, मसलच करताय ना, आणि मुवमेंटचं काम पण मसल करताय. सो मसलला मी इतकी ताकद दिली, इतकं स्ट्रेंथन केलं मसलला की ते 2 बोनवर घासूच दिलं नाही, जे जॉईंट आहे ते घासूच दिलं नाही, किंवा जे फ्रिक्शन फोर्स जे लागत होतं ते आता लागत नाही आहे. मग हे सर्व ज्या काही कॉम्प्लिकेशन्स आहेत, मग स्वेलिंग असणं कंटिन्युअसली किंवा स्टिफनेस असणं जॉईंटचं, हे सर्व आपण अवॉइड करू शकतो बाय द हेल्प ऑफ फिजिओ. त्याच्यासोबत रुमाटाइड आर्थरायटिस आहे, ज्याला आपण RA म्हणतो. सो बेसिकली RA हा एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे. व्हॉट इज मीन बाय ऑटोइम्युन डिसऑर्डर? ज्याच्यामध्ये माझी रोगप्रतिकार शक्तीच विसरली आहे की माझ्या बॉडीसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही. सो मी सर्टन्स काही गोष्टी आहेत जे माझ्या बॉडीसाठी फार इम्पॉर्टंट आहे, माझ्या बॉडीला वाटतं की ते पण हार्मफुल आहे म्हणून ते त्याला पण किल करते. दॅट इज नोन ॲज ऑटोइम्युन डिसऑर्डर. सो हे ऑटोइम्युन डिसऑर्डर्सने मोस्ट ऑफ द पीपल सफर करत आहेत RA. ओके, रुमाटाइड आर्थरायटिस. आणि रुमाटाइड आर्थरायटिस हे मोस्टली जॉईंटवर अफेक्ट करतं पहिल्यांदा, आणि जॉईंट लाईनला डॅमेज करत जातं. सो जॉईंट लाईन जेव्हा डॅमेज होते तेव्हा मेजरली हे स्मॉल जॉईंट्स आधी इन्व्हॉल्व्ह होतात आणि मसल विकनेस होतं, आणि मसल विकनेसने परत बाकी ज्या काही इन्फ्लामेशन आहे, कंटिन्युअसली इन्फ्लामेशन, कारण बॉडीला माहितीच नाही आहे की ही जी जॉईंट लाईन बनताय ते माझ्या जॉईंटसाठी हेल्पफुल आहे, ती त्याला किल करते. आणि ते किल झालं, जॉईंट लाईन किल झाली म्हणजे काय झालं की ज्या सर्टन ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जे इम्पॉर्टंट आहे कार्टिलेज एंड ऑल, ते बरोबर राहत नाही, राईट. आणि मग स्लोली त्या जॉईंटवर कंटिन्युअसली स्वेलिंग राहणार, इन्फ्लामेशन राहणार. सो इन्फ्लामेशन इज गुड फिनॉमिना. पेन असू द्या, इन्फ्लामेशन असू द्या, हे बॉडीचे एक प्रोटेक्टिव्ह सिग्नल आहे की तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी रॉंग होत आहे. इनफॅक्ट फिवर येणं, त्याच्यासोबत दुखणं, हे सर्व फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं आपल्या बॉडीला, आणि ते असणं आणि असायला पाहिजे बेसिकली. ओके, सो मग तेच ऑटोइम्युन डिसऑर्डर्समुळे किंवा ऑटोइम्युन कंडिशनमुळे आपल्या बॉडीला जे इम्पॉर्टंट आहे ते पण वाटत नाही, ते जॉईंट लाईनना कंटिन्युअसली खराब करत असतं आणि कंटिन्युअसली जॉईंटवर स्वेलिंग असते. मग या कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की टेन्सचा आपण यूज करू शकतो, IFTचा आपण यूज करू शकतो. त्याच्यासोबत देर आर सर्टन एक्सरसाइज ज्या आपण यूज करून मसल गेन किंवा मसल पॉवर किंवा मसल स्ट्रेंथ परत रिगेन करू शकतो आणि ह्या सर्व प्रॉब्लेम्सला अवॉइड करू शकतो. ऑटो इम्युनला अवॉइड नाही करू शकत आपण, पण त्याच्या रिलेटेड जे काही कॉम्प्लिकेशन्स आहे किंवा जे तुमचं सफरिंग जे काही आहे, कारण इट्स अ व्हेरी हार्ड ऍक्च्युली. म्हणजे लिटरली मॉर्निंगचं जे इतकं स्टिफनेस असतं की मी सांगू शकत नाही. म्हणजे आय नो द पेन जे सफर करत आहेत. सो त्या कंडिशनला आपण अवॉइड करू शकतो किंवा ते जे सफरिंग जे आहे ड्युरेशन त्याला आपण कमी करू शकतो. सो ऑन अ सेफर साइड इफ आय से की आता मी बघतोय की जिम मध्ये मसल टार्गेटेड एक्सरसाइजेस आहेत की ते ओव्हरऑल तुमच्या पूर्ण बॉडी मसल्सला टार्गेट करतायत. सो जर आपण ते सगळ्या मसल्सला जर आपण प्रॉपर एक्सरसाइज देतोय बाय वेट ट्रेनिंग आणि स्ट्रेचिंग देतोय योगा वगैरे करून, प्लस आपण जे आपल्या बॉडीचे न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स आहेत, राईट, अकॉर्डिंग टू द रेकमेंडेड डेली इंटेक, त्यानुसार आपण सगळं डाएट प्लॅन करतोय, बरोबर, तर आपण हे मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम्स जे आहेत ते अवॉइड करू शकतो, बरोबर, ऑन अ लॉंग टर्म बेसिस. सो कॅन आय से की जिम जॉईन करायच्या आधी आणि डाएट प्लॅन करायच्या आधी एकदा आपण फिजिओथेरपिस्टला भेटलं पाहिजे. अगदी म्हणजे भेटायलाच पाहिजे. कारण तुम्हाला माहितच नाही तुमच्या बॉडीमध्ये काय होत आहे, तुमचे मसल्स कोणते वीक आहेत, तुमचे मसल्स कुठले टाईट आहेत. ओके, आणि तुमची कार्डिओव्हस्क्युलर इंडोरन्स किती आहे त्या स्ट्रेसला पकडण्यासाठी, किंवा मी किती अमाऊंट ऑफ मला कार्डिओ ऍक्टिव्हिटीज करायला पाहिजे, किती अमाऊंट ऑफ
मसल्सवर जोर द्यायला पाहिजे, राईट? सो हार्ट अटॅक मध्ये तेच होत आहे ना, की मी कार्डियक सिस्टीम किंवा माझ्या हार्टच्या ज्या मसल्स आहेत, राईट, त्याला स्ट्रेंथनच केलेलं नाही आणि मी पेरिफेरल जॉईंटला खूप स्ट्रेंथन करायला जातो. तर डेफिनेटली ऑक्सिजन रिक्वायर्ड आहे, ते वाढणार आहे पेरिफेरली. मग तुमच्या हार्टला जितका अमाऊंट ऑफ पंपिंग पाहिजे त्याच्यापेक्षा डबल पंपिंग करावं लागेल तुमच्या मसल्सला ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी. सो ते सर्व माहीत करून घेण्यासाठी यू शुड डेफिनेटली कन्सल्ट विथ युअर गुड फिजिओ. सो जेणेकरून तुम्ही तुमचा एक गुड प्लॅन घेऊ शकता. सो जिममध्ये ज्या ज्या इंजुरीज होतात, तुम्ही बघितलं असेल रॉंग पोश्चरमध्ये, एसी, आता जर मी शोल्डरचं एक्झाम्पल घेतलं तर एसी जॉईंटचं स्प्रेन खूप कॉमन आहे, अँकल स्प्रेन खूप कॉमन आहे. त्याच्यासोबत सोबत PIVD, हेवी लिफ्ट वेटिंग जे आपण करतोय, राईट, त्यामध्ये काय होतंय की तुमच्या मसल्समध्ये ताकदच नाहीये आणि तुम्ही खूप जोर लावून उचलताय, तर काय होणार, मणक्यांची गादी आहे ती घसरेल आणि मणक्यांची जी गादी घसरली ते काय होत आहे की हा मणका यामध्ये जी डिस्क आहे ती घसरली आहे आणि तुमच्या स्पायनल कॉर्डला ज्या नसा निघत आहेत, जे तुमच्या पायाला सप्लाय करतायत, त्यावर कंटिन्युअसली कॉम्प्रेशन असतं. ओके, आणि ते कॉम्प्रेशन असलं की जसं तुम्ही मला विचारलं मॅम, यंगस्टर मध्ये असं वाटतं की इथे मुंग्या येत आहेत, पायाला मुंग्या आहेत, एकदाच खाली बसलं की परत उठायला डिफिकल्टी जात आहे. मग ह्या सर्व प्रॉब्लेम्सनी सफर करायला लागतात. मग लोक म्हणतात मॅडम मी तर इतकं जिम करतोय, माझ्या तर मसल्समध्ये खूप ताकद आहे, मग हे कशाने झालं? सो त्यांना माहीतच नाहीये की मला कसं म्हणजे वेट लिफ्टिंग करायला पाहिजे. त्यांना माहीतच नाहीये की किती अमाऊंट ऑफ वेट मला लिफ्ट करायला पाहिजे. त्यांना माहीतच नाहीये की कार्डियाक माझ्या हार्ट कंडिशनसाठी किंवा माझ्या ओव्हरऑल फिटनेससाठी मी कशा आणि कुठून स्टार्ट करायला पाहिजे ते पण माहिती नाहीये. सो डेफिनेटली यू शुड डेफिनेटली कन्सल्ट विथ युअर गुड फिजिओ, नियर बाय फिजिओ. ओके, सो आता आपण एका फन सेगमेंट कडे वळणार आहोत. ओके, म्हणजे सिरियस क्वेश्चन्स नंतर आम्ही एक फन सेगमेंट्स पण ठेवत असतो. ओके, सो त्यामध्ये मी तुम्हाला काही वियर्ड क्वेश्चन्स विचारेल. ओके, ज्याचे तुम्हाला आन्सर द्यायचे. ओके, सो लेट स्टार्ट. जर फिजिओथेरपी करणं सुपर पॉवर असतं तर त्यामध्ये विलन कोण असलं असतं? म्हणजे कशाबद्दल विचारता तुम्ही? बॉलिवूड आणि काय, म्हणजे कसं? म्हणजे कोणती सर्टन कंडिशन किंवा कोणती एखादी सवय जी विलन होऊ शकते तुमच्या ओव्हरऑल फिजिओ, म्हणजे तुम्ही ज्या अप्रोच न घेता. ओके, सोशल मीडिया. विचारा मला का म्हणून. का? आता सोशल मीडियावर इतकं काही टाकलं जातं म्हणजे लिटरली मी फक्त बाकी लोकांबद्दल, ज्यांना नॉलेज आहे त्याबद्दल, ज्यांना नॉलेज नाही आहे मी त्याबद्दल बोलत नाहीये. ज्यांना नॉलेज आहे, फिजिओज, ते सांगतात की अच्छा तुम्हाला गुडघेदुखी आहे, हे एक्सरसाइज करा, बरे होतील. अच्छा तुम्हाला स्पाइन मध्ये दुखतंय, एका लाईन मध्ये पेन येत आहे, सायाटिका सारखं वाटतंय, तुम्ही हे एक्सरसाइज करा. बट सायाटिका हा फक्त आणि फक्त एका रिझनने होत नाही. आता देअर आर सर्टन कंडिशन ज्याच्यामध्ये लिस्थॅसिस आहे, म्हणजे तुमचं मनकाच पुढे घसरलं आहे. ओके, आणि पेशंटला वाटतंय मॅडम मला पण हे जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम कंडिशन आहे आणि मी चाललंय भुजंगासन करायला आणि त्या कंडिशनमध्ये. सो त्यामध्ये वर्सनिंग होऊ शकते आणि पेशंट इव्हन न्यूरोलॉजिकल इतकं डिफिशियंट होऊ शकते की खालून पूर्ण बॉडी पॅरलाइज्ड होऊ शकते. सो विलन म्हणजे मग तेच सोशल मीडिया. डेफिनेटली देअर आर गुड पॉइंट्स ऑल्सो जे चांगलं पण सजेस्ट करतात किंवा मोटिवेटेड करतात. होप सो की माझे व्हिडिओज मोटिवेट करत असतील. करतात, खरंच मी बोलणार आहे त्याच्यावरती. पण कधी कधी असं वाटलंय का की तुम्ही एखाद्या पेशंटला हेल्प करायचा प्रयत्न करताय पण काही जणांना ऍटिट्यूड इश्यूज असतात तिथं, लाईक काही सोशल ऑकवर्ड असतात. सो तुम्ही थेरपीमध्ये त्यांना चालायला हेल्प करताय, त्यांना स्टिम्युलेशन देताय, तर ते ऑकवर्डनेस फील होतं. आणि ते मग कधी असं वाटलंय तुम्हाला की फ्रस्ट्रेशन आलंय कधी की एखाद्या पेशंटला झटका द्यावा और समथिंग, पण नंतर लाईक यू कंट्रोल इट आणि मग परत तुम्ही विचारलं की ठीक आहे ना सगळं व्यवस्थित? असतातच ऑब्व्हियसली ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये. म्हणजे काही पेशंट असतात जे गुगल बाबा आणि त्याचे सर्व नॉलेज घेऊन येतात आणि म्हणतात की अच्छा मॅडम मला असं होत आहे, मला सायाटिका झालंय, मला PIVD झालंय, मला फ्रोझन शोल्डर, स्वतःच सांगतात. सो आपण त्याला काही करू शकत नाही. इनफॅक्ट मग काही पण आपण देण्याच्या आधी क्वेश्चन्स विचारणं इज गुड, पण तुम्ही त्यांना
एज्युकेट नाही करू शकत बेसिकली. सो देर आर पेशंट, बट मी तसं करत नाही की खूप करंट वाढवलं आणि म्हटलं की ओके आहे ना, असं काही केलेलं नाही. बट डेफिनेटली असतात. आणि वेअर्ड म्हणजे मी न्यूरोलॉजिकल कंडिशनला ट्रीट करते आणि न्यूरोलॉजिकल पेशंटला ट्रीट करते. आता जर एखाद्या पेशंटची लेफ्ट साईड बॉडी पॅरलाइज्ड आहे, राईट साईड बरी असते, सो तुम्हाला माहित नाहीये की तो त्याचं नेक्स्ट काय घेईल. तो तुम्हाला तो मारू शकतो, तुम्हाला तो पाया काहीही करू शकतो, तो चिमटी घेऊ शकतो, तो सर्वांसमोर मारू शकतो. सो आपल्याला माहितच नाहीये. माझी जी एक फेमस व्हायरल जी रील झाली होती विवेकची, विवेक चंदनकर, 17 year old बॉय, आणि त्याचं ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी होतं. तर त्याची लेफ्ट साईड पॅरलाइज पण राईट साईड वॉज गुड. सो तो राईट साईडने मी त्याचं ॲब्डॉमेनचं स्ट्रेंथिंग घेत होते. तो असा झोपून आहे, त्याचे नी बेंड आहेत आणि मी इथे बसून आहे त्याच्या पुढे. त्याने इतक्या जोरात मला लात मारली आणि सर्वजण आहेत. सो समटाइम्स हे पण आपल्याला फेस करावं लागतं. इट्स अ रियालिटी. या सो हे असं असतंच ऍक्च्युअली. हाऊ डिड यू मॅनेज दॅट सिच्युएशन देन? लाईक सी मी त्यानंतर ऍक्च्युली त्यांच्या पॅरेंट्सला खूपच वाईट वाटलं. कारण तुम्ही म्हणजे त्यांची कंडिशन तुम्ही समजू शकता की त्यांना किती ऑकवर्डनेस किंवा किती काय झालं असेल. ते मला लिटरली खूपदा सॉरी म्हणत होते. मी म्हटलं आय नो द सिच्युएशन्स, कारण मी अशा भरपूर पेशंटकडनं मार खाल्ले असं आपण म्हणू शकतो. येस, ठीक आहे. लेट्स से की फिजिओथेरपी ऍक्च्युअली एक्झिस्ट करते ऍज अ लेडी फॉर्म मध्ये, राईट? आणि तिला डेटिंग प्रोफाईल बनवायचे, तर तिच्या बायोमध्ये ती काय लिहिल? काय लिहेल? आपण बघतो खूप साऱ्या डेटिंग प्रोफाईल्स मध्ये बायो असतात, लाईक टिंडर और समथिंग, ज्यामध्ये ते लिहितात काहीतरी स्पेशल त्यांच्याबद्दल की आय कॅन डू दिस और आय कॅन डू दॅट. तर फिजिओथेरपी काय लिहिल तिच्या डेटिंग प्रोफाईल मध्ये? ओके, इन द वर्ल्ड ऑफ पेन आय वुड लाईक टू बिकम युअर फिजिओथेरपिस्ट. यो, ओके, नाईस. ओके, तुमचा हात जर मॅजिक वॉन्ड असता, ओके, तर तुम्ही पेशंटचा कोणता पार्ट गायब केला असता? नाही यार, मी का करू? म्हणजे आय मीन नाही. तुमचा जो कॉम्पिटेटर आहे, ओके, लाईक बाबा मालिशवाला, ओके, राईट राईट, तो जर व्हायरल झाला आणि तुम्हाला काहीतरी काउंटर करायचं त्याच्यावर, तुम्ही काय कराल? मला तर वाटतंय की माझी इंस्टाग्राम आयडी तशाच बाबांनी हॅक केली आहे की काय. म्हणजे लिटरली एक्झॅक्टली तुमच्या इंस्टाग्रामवर लाईक 70,000 फॉलोअर्स होते. 72.6K फॉलोअर्स, आणि वन ऑफ माय व्हिडिओ गो रीच इंटू 45 मिलियन व्ह्यूज होते. मला आपले मराठी सुप्रसिद्ध ऍक्टर आदिनाथ कोठारी ते सर मला फॉलो करत होते. आणि बरेच असे आपले चला हवा येऊ द्याचे जे मेन लीड रोल्स आहेत त्यांचे पण भरपूर कमेंट्स होते. सो इट वॉज टोटली हार्ट ब्रेकिंग. म्हणजे लिटरली मी काही दिवस असं होतं माझं की बस डेव्हस्टेटिंग मॅन. तेवढे फॉलोअर बेस बिल्ड करणं इज रिअली अ स्ट्रगल आहे. पण मी त्याच्यानंतर परत आता नवीन एक आयडी बनवली आहे, त्यावर पण मी टाकती आहे. सो चांगला रिस्पॉन्स आहे तिथे पण. आता पण मोर पॉवर टू यू. ऍक्च्युली पुढचा प्रश्न, कधी असं वाटलंय तुम्हाला की काही पेशंट तुमच्याकडे फक्त अटेन्शन घेण्यासाठी येतात, और असं कधी झालंय की त्यांना ऍक्च्युअल मध्ये काही प्रॉब्लेम नाही बट त्या भरपूरदा येस असतंच. आता ऑफकोर्स या सर्व प्रॉब्लेम सोबत डील करावंच लागतं आपल्याला. आणि त्यांना काही माहितच नसतं, जस्ट म्हणतात की मॅडम लो बॅक पेन होतंय आणि इथे दुखतंय तिथे दुखतंय. मग एक्झामिनेशन केल्यानंतर आपल्याला सर्व नॉर्मल वाटतं. मग आपण सर्टन एक्सरसाइज ठीक आहे म्हणजे फिटनेससाठी आपण काही एक्सरसाइज प्रिस्क्राईब करतो आणि मग त्यांना पाठवतो. पण एक ऍज अ लेडी फिजिओ हे सर्व सांभाळणं थोडंसं हार्ड आहे ऍक्च्युली. आणि देर आर सो मेनी किस्सेस ऍक्च्युअली की मी सांगू शकत नाही. बस माझं फर्स्ट डे होतं आणि असं हँडसम यंग बॉय आला आणि तो मला म्हणतोय की मॅम मला लोअर पार्टला खूप पेन आहे आणि काही फिजिओजनी त्यांना स्टिम्युलेटर वगैरे युज केलेलं. आय डोंट नो. सो त्यांनी ते मला बोललेत. सो आय वॉज लाईक की काय बोलताय तुम्ही हे. आणि ते माझा फर्स्ट डे होता ॲज अ इंटर्न किंवा आपण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जे कामाला असतो तेव्हा. तर मी म्हटलं माझ्या सिनियर्सला एकदा बोलले, म्हटलं असं असं इश्यू आहे. आणि ते परत म्हणतात की नाही मला त्याच फिजिओकडनं ट्रीटमेंट घ्यायचं आहे, त्या चांगल्या ट्रीट करतात असं वगैरे. सो क्रीपी.
असं भरपूर भरपूर एक्झाम्पल्स आहेत. बट यू डिड मेन्शन ही वॉज हँडसम. आता सांगण्यासाठी तसं सांगावं लागेल ना. ओ ठीक आहे. आता काही 1 वर्ड्स आहेत, लाईक मी एक शब्द सांगेल, 1-2 शब्द, त्यावर तुमच्या डोक्यामध्ये जो पहिला शब्द येतोय तो तुम्ही बोलायचा. मी गुगलवर हे पाहिलंय किंवा ते पाहिलंय म्हणणारा पेशंट जेव्हा येतो तुमच्याकडे, फर्स्ट रिएक्शन काय असतं? काहीतरी हेवी लिफ्टिंग किंवा आपण टेन्स लावला आणि पॉवरफुल करून द्या, जसं तुम्ही बोलले. असा एखादा पेशंट आहे जो तुम्ही फिजिओथेरपी देताय आणि तो इमोशनल झाला आणि तो त्याच्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायला लागला? सर्व. ओके. एव्हरीवन. ओके. पाय दुखतोय पण फोटोसाठी लाईक फुट इन एअर पोज करणारी एखादी बाई वगैरे भेटते फिजिओकडे? हो, असतातच. काहीतरी नवीन ट्राय केलं, ड्राय निडलिंग ट्राय केली त्यांच्यावर, कपिंग ट्राय केली, तर मग लगेच मॅडम घेऊ द्या ना. किंवा नवीन काहीतरी आपण ट्राय केलं, इलेक्ट्रो लावलं, त्यांच्यासाठी नवीन आहे, मॅडम प्लीज फोटो, असं. सो असतातच ते. ओके. आणि असा एखादा कोणी आहे की रील साठी तो फिजिओथेरपी करताना स्लो मोशन वगैरे करतोय समथिंग? नाही, असं कुणी नाही. कारण माझे बिचारे ऑलरेडी न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्सनी सफर करतायत. सो असं कुणीच इतकं दिमाग लावून हे सर्व नाही करणार. शेवटच्या प्रश्नाकडे अप्रोच करतोय. ओके. सो मी तुमचं पेज बघितलं, ऑनेस्टली खूप साऱ्या स्टोरीज आहेत त्याच्यावरती, खूप सारे पेशंट्स आहेत, केसेस तुम्ही हँडल करताय, तुम्ही पर्सनली त्यांच्याकडे जाऊन त्यांना ट्रीटमेंट देता. आणि एक लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बघितला, त्यांना फिजिओथेरपीचे बेसिक्स पण जेव्हा माहिती नसतात तेव्हा आपसूक गोष्ट आहे की ते फिजिओथेरपीकडे ऍज अ फर्स्ट प्रेफरन्स नाही बघत. ते ॲलोपॅथिक ट्रीटमेंट आधी घेतील, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक पण घेतील. बरोबर. आणि मोस्ट ऑफ द पेशंट्स ज्यांना ऑपरेशन करण्या इतके त्यांची फायनान्शियल कंडिशन नाहीये. बरोबर. सो बेसिकली जे असे पेशंट्स आहेत जे वर्स्ट डिसीजेस किंवा याच्यात म्हणत कंडिशन्स मधनं जात आहेत, पण ते ऑपरेशन नाही करू शकत, त्यामुळे ते फिजिओथेरपीकडे ऍज अ लास्ट ऑप्शन म्हणून बघतात. बरोबर. एक प्रकारे तुमच्यावर ते मोरल बर्डन पण येत असेल की यातनं ते ऑलरेडी खचलेत. बरोबर. की अँड दे आर लुकिंग फॉर सम रे ऑफ होप, सम रे ऑफ लाईट. तर तुम्हाला त्यांचं इमोशनल साइड पण थोडंसं स्ट्रेंथन करायचंय. अगदी बरोबर. त्यातल्या त्यात त्यांची ट्रीटमेंट करायची आहे. सो हा तुमच्या प्रोफेशनचा कोरल पार्ट अँड इट्स व्हेरी नाईस थिंग. राईट. आणि यामध्ये एक ऍक्च्युअली त्या कम्पॅशन येतं त्या पेशंटसाठी, ऍक्च्युअली ती इम्पथी येते की बिकॉज मला जर माहिती आहे की मी हालचालच करू शकत नाहीये, तर ते किती मोठं डॅमेज असू शकतं माझ्या सेल्फ इस्टीमला, की आय एम बिंग बर्डन ऑन माय लव्ह वन्स ऑर समथिंग. तिथं तुम्ही परत त्याला नॉर्मल एव्हरीडे लाईफ मध्ये आणणं, त्याला ट्रॅकवर आणणं आणि त्याला सायकोलॉजिकली आणि इमोशनली पण कॉन्फिडन्स देणं, काइंड ऑफ अ गॉड्स वर्क. ओके. थँक्यू सो मच. या, यू डिझर्व इट. अँड सो मला सांगायचं की हे तुमचं आता एव्हरीडे एक्सपिरियन्स आहे, यू मस्ट फील गुड अबाउट इट. बट जेव्हा तुम्ही चूज करत होता फिजिओथेरपी ऍज अ करिअर ऑप्शन, तेव्हा तुम्ही ह्या सगळ्या बाबींचा विचार केला होता? तुमचं ऍक्च्युअल तेव्हा माइंडसेट काय होता? आणि तुम्ही फिजिओथेरपी ऍज अ चूज केलं, कारण बरीचशी लोक फिजिओथेरपी ऍज अ करिअर ऑप्शन फर्स्ट प्रेफरन्स मध्ये चूज नाही करणार, ते बीडीएस वगैरेला पण जातील, पण फिजिओथेरपी नंतर. मग तुमचा काय होता तेव्हा माइंडसेट फिजिओथेरपी चूज करताना? ज्या टाइमला मी नीटसाठी प्रिपेअर करत होते त्या टाइमला माझ्या पप्पांची जॉब गेलेली आणि बिंग मोठी मुलगी घरची, माझ्यावर ती जिम्मेदारी होती की मला ते करायचं आहे. आणि सोबत मी नीटसाठी पण प्रिपेअर करत होते. सो मी अशा कोचिंग क्लासेसमध्ये जॉब केलेला आहे ऍज अ रिसेप्शनिस्ट आणि मी तिथे नीटसाठी प्रिपेअर केलेलं आहे. ओके. सो ऑब्व्हियसली कुणी पण जर तुम्हाला म्हणत असेल की नाही मला फिजिओज बनायचं होतं, मला हेच बनायचं होतं, मे बी आत्ताची सिच्युएशन चेंज होऊ शकते, त्यांचा माइंडसेट हा बनू शकतो की मला फिजिओ बनायचंय. पण ज्या टाइमला मी नीटसाठी प्रिपेअर करत होते आय वॉज टोटली फोकस की मला MBBS डॉक्टर बनायचंय. माझं हे असं हेतू नव्हतं की मला फिजिओ बनायचंय. ओके. सो तेच फॅमिली कंडिशन, सर्टन कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलं. मी मेडिकल शॉपमध्ये काम करायचे, सोबत ते ॲज अ रिसेप्शनिस्ट काम करायचे आणि त्या कोचिंग क्लासेसमध्ये बसून काम करून मी नीटसाठी अभ्यास केलेला आहे. आणि जेव्हा माझा नीटचा रिझल्ट आला सो दॅट वॉज म्हणजे होतं ओके होतं आणि मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये BAMS कॉलेज पण मिळालेलं. पण आय वॉज लाईक की नाही MBBSच पाहिजे, BAMS कोण करतंय आता. सो मग म्हणून मी परत एकदा नीट रिपीट केला. मग त्या टाइमला माझी फायनान्शियल कंडिशन अजून जास्त खालावली, कारण
मला 2 बहीण भाऊ, त्यांचं पण एज्युकेशन होतं. माझ्या पप्पांचं कॉन्फिडन्स पूर्णपणे लो झालं होतं, कारण सर्टन कंडिशन्स अशा आल्या होत्या. मग मी जॉब करून नीटसाठी अभ्यास केलेला. तर त्या टाइमला असं, आणि त्याच सिच्युएशन मध्ये माझ्या मम्मीला पण बरं नव्हतं. सो त्या टाइमला असं होतं की तिला पण जे हातापायाला मुंग्या येणं, त्या सर्व त्रास झाले होते आणि आम्ही भरपूर दिवसांपासून ट्रीटमेंट घेत होतो. मग एक आम्हाला वी गेट टू नो अबाउट द फिजिओ, आणि आम्ही त्यांच्याकडे गेलेलो. मग तेव्हा मी बघितलं की कसं असतं, काय असतं. थोडंसं एक इंटरेस्ट आलं होतं. तेव्हा पण माझं असं नव्हतं की मला बनायचंच आहे. ओके. मग त्यानंतर नीटचा रिझल्ट आला अँड फॉर्म भरायचं टाइम होतं. मग मी असं डिसाईड केलं की ठीक आहे, इधर MBBS, बाकीचे तर मला नकोयच, मग फिजिओ. मी डायरेक्ट फिजिओ टाकलं आणि मला फर्स्ट लिस्टमध्ये फिजिओला नंबर लागला. आधी जळगावला भेटलेला, नंतर मग पुण्यात आले मी. इट्स लाईक अ डेस्टिनी थिंग. या मग पुण्यात माझा नंबर आला. तिथे परत मी याच्यासाठी टाकलं की मला पुणे जरा लांबच पडतंय, म्हणून मग सेकंड टाइम पण पुण्यातच लागला. मग मी ॲज अ फिजिओ चूज केलं. मी लिटरली सांगते, माझं फर्स्ट इयर, कारण तो MBBSच्या रिलेटेड स्टडी आहे, एनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, बाकी सर्व. इनफॅक्ट आम्ही बॉडी डिसेक्ट करतो. सो इट वॉज टोटली फन फॉर मी. ओके. मग रियालिटीमध्ये थोडं सेकंड इयरमध्ये आपण एक्सरसाइज आणि त्याच्याकडे वळतो. माझ्या मनामध्ये हेच क्वेश्चन होतं की काय फक्त एक्सरसाइजने कोण कसं काय बरा होऊ शकतो. आणि मी सेकंड इयरला आणि थर्ड इयरच्या एंडिंगला इथपर्यंत आले होते की मी माझ्या पॅरेंट्सला कॉल केला आणि म्हणाले की इट्स नॉट मेकिंग सेन्स. येस, लिटरली. म्हणजे मी खरं सांगतेय, लिटरली. आणि मी म्हटलं की मी परत नीटसाठी रिपीट करते आणि मी MBBS बनते. मी या फेज पर्यंत आले होते. लिटरली मी माझ्या फ्रेंड सोबत बोललेत, मी माझ्या पॅरेंट्स सोबत बोललेत की माझा हा एक डिसिजन आहे म्हणून. पण मग त्याच एंडिंगला आम्हाला पेशंट द्यायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मी जे मॅजिक बघितलंय, आय स्वेअर, म्हणजे मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक पेशंट आहे, मी तिचं व्हिडिओ पण पोस्ट केलं आहे, मिसबा म्हणून. 12 वर्षाची ती मुलगी आहे. 12 वर्षाच्या कालावधीमध्ये तिने आजपर्यंत एक पण शब्द बोललेला नाहीये, कारण तिचं लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन जास्त डॅमेज आहे. आणि लेफ्ट साइड मध्ये फार इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंगसाठी आणि स्पीचसाठी सेंटर असतात, जे तिचे डॅमेज झालेले आहेत. 12 वर्षाची ती आहे. माझ्याकडे आता ती 1 वर्ष झालं ट्रीटमेंट घेतेय. तिचा पहिला वर्ड काय असेल? स्वाती दीदी. वाव. म्हणजे इट्स लाईक की अजून काय पाहिजे यार मला लाईफमध्ये. मी अचीव्ह केलंय. मी तुम्हाला मागे पण बोलले की मायोसाइट ऑसिफिकन्स इतकी पेनफुल कंडिशन आहे. तुम्हाला सर्व न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन सर्वजण सांगतील की या कंडिशनमध्ये पेशंट उभा राहू शकत नाही. त्या पेशंटला मी चालवलं आहे. ओके. सो इट्स लाईक की यार बस झालं, मला लाईफमध्ये लिटरली काही नकोय. मला जे हॅपीनेस त्यांच्या फेसवर जे दिसतंय मला, ते माझ्यासाठी खूप आहे. म्हणजे खूपच आहे. आता जर तुम्ही मला लाईफमध्ये दुसरं काही जरी देणार ना, त्या हॅपीनेस पेक्षा काहीच नाहीये माझ्यासाठी, लिटरली काही नाहीये. सो आणि लिटरली मी आता ते इमोशनल होईल, कारण मी ते बघितलंय हे. ती आणि आता पण ती स्वाती दीदी म्हणते. आणि आय हॅव सीन सो मेनी पेशंट. वन ऑफ माय पेशंट, खंडागडे, नाव रिव्हील केलं, खंडागडे बाबा, मी त्यांना बाबा म्हणते. ही वॉज फॉर कोमा, म्हणजे ते लिटरली 1-1.5 महिने कोमामध्ये होते. त्यांच्या वाईफला सांगितलं गेलं होतं की तुम्ही आधीच्या ज्या मेमरीज आहेत ते बोलत राहा त्यांच्यासोबत, तर ते नीट होतील. तर ते रोज येऊन बोलायचे त्यांच्यासमोर, आणि मी बघत होते. ते लिटरली म्हणायचे की आज मुलांनी हे केलं, ते केलं, हे आहे, ते आहे. आणि ते बोलताना मग माझ्याकडे एकदा आले. ते म्हणाले, मॅडम मी रोज बोलते त्यांच्यासोबत, ते बोलतच नाही हो. आता किती दिवस झाले मी त्यांच्यासोबत बोलतीये, त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतेय, ते बोलतच नाही माझ्यासोबत. आणि मी असे इन्सिडेंट्स बघितले आहेत ना की लिटरली एक इमोशनल टच देतं. आणि माहिती नाही, मला आपोआप एक प्रेरणा येते की मला या लोकांना बरं करायचंच आहे. एनी हाऊ मला या कंडिशन मधनं काढायचंच आहे. एक 12 वर्षाचा मुलगा आणि त्याची एक लहान बहीण. पप्पा जमिनीवर आहेत, म्हणजे बेडवर आहेत, सर्व वेंटीवर आहेत, सर्व आहेत. आणि ते वर ट्राईंग टू की पप्पा उठा ना, बोला ना तुम्ही. सो मी ते बघितलंय सीन. सो आय नो द पेन जे ते सफर करतायत, फॅमिली मेंबर्स ऑल्सो आणि पेशंट ऑल्सो. सो माहिती नाही, आता तुम्ही ते जसं तुम्ही देवदूत किंवा त्या ज्या गोष्टी तुम्ही टर्म यूज केलाय, मी त्या टर्मला मानतच नाही.
एखादा फिजिओ, एखादा डॉक्टर जर त्यांचं काम प्रामाणिकपणे, ठीक आहे, मला यामधनं किती पैसे भेटतात, त्यामधनं किती पैसे भेटतात, ह्याचा विचार न करता जर तुम्ही एक सेवा किंवा त्यांचे जे इमोशन्स किंवा त्यांच्या एक फॅमिली मेंबरचा परत एक जे हॅपीनेस जे भेटणार आहे यावर वर्क केलं आणि 100% देऊन त्यांचं जर काम केलं, तर हे म्हणजे हे जी टर्म आहे या सर्व डॉक्टर्सना भेटेल ॲज अ देवदूत जे आपण म्हणतो. एक्झॅक्टली व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. बिकॉज काय होतं की तुम्ही आफ्टर द सायकोथेरपिस्ट ऑल्सो पण फिजिओथेरपी पर्टिक्युलरली तुम्ही त्या पेशंट सोबत वन ऑन वन कनेक्शन बिल्ड करण्याचा चान्स भेटतो तुम्हाला. कारण बऱ्याचशा अशा वेळा असतात किंवा एखादा फेज असतो आपल्या लाईफमध्ये. ओव्हरऑल तुमचे मोस्ट ऑफ द पेशंट्स त्या फेजमध्ये असतात वेन दे गेव अप सायकोलॉजिकली, की त्यांचं अजून काही बेटर होऊ शकतं, राईट. आणि आपल्याला एक्सटर्नली कोणीतरी लागतं तेव्हा हे सांगण्यासाठी की तुम्ही ते अचीव्ह करू शकता किंवा तुम्ही एकदा अगदी पूर्ण नॉर्मल होऊ शकता. हे जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते पेशंटला पण फील होणं आणि त्यांचं जे ग्रॅटिट्यूड आहे तुमच्याबद्दलचं, आय गेस दॅट्स मोर दॅन एनी सक्सेस. थँक्यू सो मच. येस. आणि मला खरंच खूप छान फील झालं की तुम्ही नीट बद्दल बोललात ऍक्च्युली, की तुमच्या नीट प्रेप बद्दल मी पण त्या फेज मधनं गेलेलो आणि मला खूप छान फील होतं की त्याबद्दल कम्पॅशन दाखवतात लोक, त्याबद्दल एवढं इन्स्पिरेशन दाखवतात. माझे मॉम डॅड पण डॉक्टर आहेत आणि मी मुद्दाम चुकीचे सर्कल करून आलो होतो बिकॉज मला नव्हती करायची नीट. सो सर थँक्यू व्हेरी मच मॅम आल्याबद्दल आज इथं. आणि खूप छान बोलणं झालं तुमच्यासोबत आणि खूप छान फील झालं. आणि डेफिनेटली मी प्रार्थना करतो की अजून जास्त पेशंट्स तुमच्या हातून बरे व्हावेत, अजून तुम्हाला जास्त पुण्य लाभावं, त्यांना बरं करण्याचं ते ग्रॅटिट्यूड त्यांच्याकडनं यावं आणि लेट्स स्प्रेड पॉझिटिव्हिटी. ऑन दॅट नोट, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग टू अवर पॉडकास्ट. थँक्यू सो मच.